Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. Today we are going to see about new topics. Let me know once you start seeing my screen. Write down agile velocity. What do you mean by velocity? Speed. Velocity म्हणजे काय? Speed. So basically agile velocity म्हणजे agileचा speed. Basically how much म्हणजे किती स्पीडने आपण काम करतोय. Okay, the speed at which we are working in agile. So that basically is agile is. Okay, write down this definition. Agile velocity is velocity म्हणजे स्पीड. द स्पीड ऍट विच वी वर्क ऑन अजाईल. जे तुम्ही काम करताय ते किती स्पीडने करताय. सो दॅट बेसिकली अजाईल व्हेलोसिटी इज. ओके, इंटरव्ह्यूला कदाचित विचारतील, मोस्ट ऑफ द टाइम नाही विचारणार, बिकॉज दिस टर्मिनॉलॉजीज अजाईल व्हेलोसिटी वगैरे यूज करतात बाय सिनियर मेंबर्स लाईक युअर लीड, युअर स्क्रम मास्टर. ओके, दे यूज टू मॉनिटर की टीम प्रॉपर स्पीडमध्ये किंवा एक्सपेक्टेड स्पीडमध्ये काम करते की नाही, सो दॅट वी कॅन अचीव अवर डेडलाईन्स. आपण जी काय कमिट केली आहे डेट कस्टमरला, त्या वेळेत आपण कस्टमरला सॉफ्टवेअर देऊ शकू की नाही. सो दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज अजाईल व्हेलोसिटी. द सिनियर पीपल, द स्क्रम मास्टर, दे यूज टू चेक की टीम इज वर्किंग ऑन प्रॉपर स्पीड ऑर नॉट. ओके, सो दॅट दे कॅन अचीव देअर गोल्स विद इन अ टाइम लाईन. ओके, नाव आता ही अजाईल व्हेलोसिटी बेसिकली कशी कॅल्क्युलेट केली जाते. ओके, अगेन इट्स अ जनरल नॉलेज काइंड ऑफ. मोस्ट ऑफ द टाइम नाही विचारणार तुम्हाला, डेफिनेशन इज इनफ. ओके, जर विचारलं तर माहित असायला पाहिजे. ओके, सो आपण स्प्रिंट मध्ये काय घेतो बेसिकली, युजर स्टोरी बरोबर, स्प्रिंट बॅकलॉग. डिपेंडिंग अपॉन द वी कन्वर्ट अवर प्रोडक्ट बॅकलॉग इन टू द स्प्रिंट बॅकलॉग डिपेंडिंग अपॉन व्हॉट Estimation. right. We consider three factors our estimation team. What was those three factors? Complexity of the requirement, Complex. knowledge about Knowledge the of requirement. and Efforts efforts and it required to develop that Oh. user story or test that user story. Okay, so तीन factor. So likewise आपण जे estimation करतो, जे काही estimation होतं प्रोसेस की डिपेंडिंग अपॉन कॉम्प्लेक्सिटी अँड ऑल, तीन फॅक्टर. सो लाईकवाईज प्रत्येक स्टोरीजला एक वेटेज दिलं जातं, लाईकवाईज मार्क दिले जातात. मार्क डिपेंडिंग अपॉन त्याचं वेटेज, किती कॉम्प्लेक्स आहे, किती जास्त एफर्ट्स लागणार आहेत, किती जास्त नॉलेज रिक्वायर आहे. सो दॅट लाईक कन्सेप्ट कॉल्ड एज स्टोरी पॉइंट्स. म्हणजे हे जे एस्टिमेशन वाली लोक आहेत, प्रोडक्ट ओनर किंवा डिफेक्ट टीम, डेव्हलपमेंट टीम लीड, प्रोडक्ट टीम, टेस्टर टीम लीड, दे यूज टू असाइन सम स्टोरी पॉइंट्स टू द युजर स्टोरी. ओके, डिपेंडिंग अपॉन कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे सपोज एखादी रिक्वायरमेंटला खूप जास्त तुम्हाला एफर्ट्स लागणार आहे, जास्त कॉम्प्लेक्स आहे, तर तिला जास्त स्टोरी पॉइंट, इन द सोप्या भाषेत सांगायचं तर वेटेज, लाईक मार्क आपण देऊ तिला स्टोरी पॉइंट्स. ओके, सोपी असेल तर तिला कमी स्टोरी पॉइंट्स, तिला वेटेज कमी. लाईकवाईज वी यूज टू असाइन ऑर दॅट एस्टिमेशन टीम डिपेंडिंग अपॉन द कॉम्प्लेक्सिटी, एफर्ट्स, रिक्वायरमेंट अँड नॉलेज, दे असाइन सम स्टोरी पॉइंट्स. ओके, सो लेट्स से देर इज अ स्प्रिंट वन, आणि त्या स्प्रिंट मध्ये आपण लेट्स से 4 युजर स्टोरी घेतल्यात, 1 2 3 4. पहिली जी युजर स्टोरी आहे लेट्स से कुठली तरी, तिला ती इझी आहे युजर स्टोरी, सो आपण तिला 3 पॉइंट्स दिले डिपेंडिंग अपॉन किती कॉम्प्लेक्स आहे, किती एफर्ट लागणार आहे. तिसरी आणि चौथी समव्हॉट थोडीशी अवघड युजर स्टोरी आहे, थोडे जास्त एफर्ट्स लागणार आहे, सो दे गिव्हन सम ऍडिशनल पॉइंट्स. सो द 5 पॉइंट्स or story points, we call it as points in the sense story points. Okay, we used to give. So let's say in sprint 1 we are able to finish all these 4 stories. How much points we achieved? 16. Yes. 16. Okay, like we are calculating in story points. So velocity of sprint 1 is 16 story points. म्हणजे we achieved story point 16 in that sprint 1. Likewise in sprint 2, let's say there are some again 4 story we have taken, and there are some other more complex story are there, so त्यांना 7 असेल 7. Then again if we are able to finish all these user story in that sprint 2, then the velocity of that sprint 2 is 24 story points. Likewise sprint 3, likewise sprint 4. So what product owner or project manager or scrum master used to do, they used to calculate the velocity. म्हणजे आतापर्यंत जेवढे काही स्पीड, जेवढे काही युजर स्टोरी स्प्रिंट झालेत, तर दे यूज टू ऍड दो स्टोरी पॉइंट्स अँड ऍव्हरेज काढतो तो डिवायडेड बाय 3 सपोज झाले. सो आपण 16 बघितलं, 24 आणि लास्ट स्टोरी पॉइंट मध्ये हे 20 आहेत, तर 16 24 20 डिवायडेड बाय 3.
So 60 into 3. So 20 story point per sprint we are achieving. So that is your agile velocity. Okay. So we are gaining or we are achieving 20 story points per sprint. So that is our velocity of agile. Understood? Let's say product backlog आहे तुमच्या. Product backlog मध्ये तुमच्या किती रिक्वायरमेंट आहेत? 100 रिक्वायरमेंट आहे. टोटल नंबर ऑफ रिक्वायरमेंट प्रोडक्ट बॅकलॉग इज मीन्स. ओके. 100 रिक्वायरमेंट आहे आणि दे यूज टू डू इस्टिमेशन. त्यांनी वेटेज दिलं तुमच्या इस्टिमेशन टीमने की ह्या 100 स्टोरी पॉइंटचं लेट से 1000 हे आहे टोटल स्टोरी पॉइंट्स जे असे आपण दिलेत ना 5.7 डिपेंडिंग अपॉन किती कॉम्प्लेक्स आहेत त्या युजर स्टोरी, किती एफर्ट्स त्याला लागणार आहे. सो लेट से ह्या 100 युजर स्टोरीजला 1000 स्टोरी पॉइंट्स टोटल होतात आणि आपल्याला 1 वर्षाच्या ड्युरेशन मध्ये ते पूर्ण ऍप्लिकेशन डेव्हलप करून कस्टमरला द्यायचंय 1 वर्षाच्या ड्युरेशन मध्ये लेट्स से. ओके. सो ह्याचं जे काय कॅल्क्युलेशन होईल 1000 डिवाइड बाय 100 म्हणजे आपल्याला पर स्प्रिंटला किती स्टोरी पॉइंट्स अचीव केले पाहिजे. मग प्रोजेक्ट मॅनेजर इज गोइंग टू चेक दॅट की जेवढं आपलं गोल आहे, जेवढे आपण स्टोरी पॉइंट्स प्रत्येक स्प्रिंटला मिळतायत की नाही ते चेक करणं. दॅट इज अजाईल व्हेलोसिटीज. ही जस्ट आता इथे किती झालं तुमचं अजाईल व्हेलोसिटी किती झाली 20 स्टोरी पॉइंट्स पर स्प्रिंट. लाईक आपण पहिल्या स्प्रिंटला 16 स्टोरी पॉइंट्स मिळाले, 16 वी यूज टू अचीव 24 20. देन जेवढे स्प्रिंट झाले डिवाइड बाय 3 देन 20. येस, जर आपलं इथे याचं कॅल्क्युलेशन 20 युजर स्टोरी पॉइंट्स पर स्प्रिंट आपण अचीव केले पाहिजे. देन जर आपलं व्हेलोसिटी त्याच स्पीडने आपण काम करतोय त्याच स्पीडने, देन वी विल फिनिश अवर वर्क विद इन अ टाइमलाईन. इफ नॉट देन युअर प्रोजेक्ट मॅनेजर विल इन्फॉर्म टू टीम की वी आर नॉट वर्किंग ऑन गुड स्पीड, आपली व्हेलोसिटी व्यवस्थित नाही. अशीच जर कमी काम करत राहिलो आपण ह्या व्हेलोसिटीने, ह्या स्लो स्पीडने काम करत राहिलो तर वी विल नॉट रीच आउट अवर गोल. ओके. सो ही यूज टू मॉनिटर. सो अजाईल व्हेलोसिटी इज दॅट कन्सेप्ट. अंडरस्टूड? येस. येस. नाऊ आता हे जे काही स्टोरी पॉइंट्स असतात अजाईल मध्ये, तर हे स्टोरी पॉइंट्स म्हणजे आपल्याला मनाला वाटेल ते नाही स्टोरी पॉइंट्स. सो ती फिबोनॉसिस सिरीज आहे ना एक, आय थिंक 1, 3, 5 एकदम सोपी, फारच एकदम छोटी स्टोरी असेल तर तिला एकच वेटेज देतात स्टोरी पॉइंट्स. थोडी कॉम्प्लेक्स, थोडी त्याच्यापेक्षा अवघड असेल म्हणजे सोपीच, देन 3, अजून थोडी अवघड असेल तर 5, 8, 13. म्हणजे असे स्टोरी पॉइंट्स तुम्हाला असे कधीच स्टोरी पॉइंट दिसणार नाही तुमच्या युजर स्टोरीला असाइन की 2 किंवा 4 किंवा 6. ओके. सो दे फॉलोज फिबोनॉसी सिरीज. ओके. सो दॅट्स हाऊ दे यूज टू प्रोव्हाइड अ स्टोरी पॉइंट. खूप कॉम्प्लेक्स असेल तर 21 और त्याच्यापेक्षा जास्त काम असेल तर 52 स्टोरी पॉइंट्स. सो दॅट्स हाऊ वी कॅल्क्युलेट द अजाईल व्हेलोसिटीज. अंडरस्टूड? The speed at which we work on agile. सर ते फिबोनाची सिरीज म्हणजे मला कळलं. अरे ते आपल्या कुणाला माहिती का रे, गणित अल्जेब्रा का काहीतरी ते म्हणजे आपण त्या नंबरला त्याच नंबरनी डिवाइड करता येतं असे नंबर्स. असे 4 तर numbers. मग डिव्हिजिबल आहे ना, 4 तर डिव्हिजिबल आहे ना, ते म्हणते मी. अंडरस्टूड दॅट वी फॉलोज फिबोनाची सिरीज. एवढंच. ओके. डोंट गो इन दॅट डिटेल. 4 का नाहीये किंवा ते डिव्हिजिबल आहे की नाही. ओके. सो दिस इज अबाउट अजाईल व्हेलोसिटी. जस्ट सिनियर पीपल, तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर यूज टू टेक केअर की आपण प्रॉपर स्पीडने काम करतोय की नाही, हे दॅट ही यूज टू मॉनिटर. इफ नॉट देन ही वॉन्ट टीम की बाबा आपण कमी स्पीडने काम करतोय, स्पीड अप नाऊ, जरा जास्त स्टोरी पॉइंट्स मिळवा स्प्रिंट मध्ये. ओके. लाईकवाईज सपोज एक अजून सपोज ह्याच्यामध्ये स्प्रिंट 2 मध्ये अजून एक स्टोरी आहे अँड समहाऊ तुमची स्टोरी पॉइंट्स ही एक युजर स्टोरी तुमची कंप्लीट नाही झाली. लेट्स से 8 स्टोरी पॉइंट्स होते. ओके. 8. सो यू आर एबल टू फिनिश 4 स्टोरी पॉइंट्स अँड यू आर नॉट एबल टू अचीव और यू आर नॉट एबल टू क्लोज, म्हणजे तुमचं टेस्टिंग पूर्ण नाही झालं स्टोरी म्हणजे युजर स्टोरी 5चं. सो तुमचं इनिशियली स्प्रिंट प्लॅनिंग मध्ये टार्गेट किती होतं स्टोरी पॉइंट्स पूर्ण करायचं त्या 10 डेज मध्ये? 24 + 8 32, राईट? Yes, sir. 32. Like 8 + 8 म्हणजे 5 + 5 + 7 + 7 + 8 from 32. So our target is 32, but how much we are able to 32. achieve? 24 story points. Okay. 24. So in sprint review meeting, in sprint review मध्ये काय होतं? What is purpose of sprint review meeting? Client is involved, right? Client take care that how many user story we have completed or
how many story points we have achieved. What was our target? Our target was 32, but how much we achieved? Only 24. Why we are not able to finish this user story? So in that term also he can ask की आपलं टार्गेट होतं 32 युजर स्टोरीज पॉइंट्स मिळवायचं, बट आपल्याला मिळाले किती 24. मग लाईकवाईज तेच जे स्टोरी का कम्प्लीट झाली नाही, कुठे इश्यूज होते. सो दॅट डिस्कशन विल हॅपन इन युअर स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग. युअर स्टेक होल्डर, युअर कस्टमर विल आस्क यू दिस क्वेश्चन, और टीमला तो प्रश्न विचारेल. अंडरस्टूड? येस ऑर नो? येस. येस. sir. आणि Yes, sir. जे आपण स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग मध्ये आपण जे डिस्कस करतो की हाऊ मेनी युजर स्टोरी वी हॅव टेकन इन टू दॅट स्प्रिंट. सो लाईकवाईज हाऊ मेनी स्टोरी पॉइंट्स वी नीड टू अचीव, हे सुद्धा टार्गेट वर डिस्कस केलं जातं. येस, हा सर, एक क्वेश्चन आहे माझा. बोल ना. जर समजा आपलं लास्ट स्प्रिंट आहे हम्म. आणि म्हणजे सिच्युएशन आहे ती की लास्ट आपलं स्प्रिंट आहे ते अजाईल मध्ये आपण 10 दिवसाचं स्प्रिंट ठेवलेलं हम्म. आहे आणि आपल्याकडे समजा अजून 2 दिवस लागणार आहेत आणि उद्या 10वा दिवस आहे आणि अजून आपलं काम हम्म. फिनिश व्हायला आपण आपले पूर्ण 100% देऊन सुद्धा आपल्याला अजून 2 दिवस लागणार आहेत. ओके. हा, म्हणजे तर पूर्ण त्या होणार केसमध्ये नाही त्या आपण sprint मध्ये. 11व्या दिवशी आपण स्प्रिंट रिलीज करू की मग त्याच्यानंतर 10व्या दिवशी करू असं. गुड क्वेश्चन. ओके, सो मला सांगा, तुमच्या 100 रिक्वायरमेंट आहेत, 100 रिक्वायरमेंट, तर तुम्ही पहिल्या 50 रिक्वायरमेंट साठी वॉटरफॉल मॉडेल युज केलं आणि पुढच्या 50 रिक्वायरमेंट साठी अजाईल युज केलं. इट्स व्हॅलिड? No, sir. नो. Throughout software No. development life cycle, we need to use only one approach. Likewise, तुमच्या स्प्रिंटची ड्युरेशन पण कधीच चेंज होत नाही. इफ युअर फर्स्ट स्प्रिंट इज ऑफ 10 days, देन अंटिल युअर सगळा प्रॉडक्ट बॅकलॉग संपूस तर युअर स्प्रिंट ड्युरेशन विल बी ओनली ऑफ 10 days ओनली. असं नाही की पहिलं स्प्रिंट मी 10 दिवसांचं घेतलं, दुसरं स्प्रिंट मी 15 दिवसांचं घेतलं, किंवा मी 24 दिवसांचं घेतलं, 25 दिवसाचं. नो, इट कुड बी ऑफ 10 days इफ फर्स्ट स्प्रिंट, देन थ्रू आउट तुमचा प्रॉडक्ट बॅकलॉग संपूस तर द स्प्रिंट ड्युरेशन विल रिमेन सेम, कधीच एक्सटेंड होत नाही. अंडरस्टूड? मग सर म्हणजे करावंच लागतं का आपल्याला टाइम पिरियड मध्ये तेवढं? त्या टाइम पिरियड मध्ये करावंच लागतं. नाही झालं तर हा. ही सपोज ही स्टोरी पॉइंट, ही 5वी स्टोरी जी Yes. इकडे कम्प्लीट झालेली नाही स्प्रिंट 2 मध्ये, हा, हा. इट विल गेट कॅरी फॉरवर्ड इन टू द स्प्रिंट 3. मग अच्छा. स्प्रिंट 3 चे स्टोरी पॉइंट होतील एवढे 5++++++++8 Okay. म्हणजे 28. म्हणजे Right. आपलं जर काम पेंडिंग असलं तर आपलं एखादं स्प्रिंट वाढू पण शकतं ना त्याच्यात. वाढू शकतं. हा. म्हणजे आपण नेक्स्ट जर समजा 2 दिवस लागणार आहेत आपल्याला, तर आपण बाकीचं काम पेंडिंग ठेवून ते पुढचं काम जे आपलं पेंडिंग आहे ते पुढच्या 10 दिवसांमध्ये आपण नेक्स्ट स्प्रिंट Correct. मध्ये आपण ते प्रेझेंट करू. करेक्ट. ओके. येस, Yes. बट गुड क्वेश्चन की स्प्रिंटचं ड्युरेशन कधी वाढत नाही. स्प्रिंट ड्युरेशन रिमेन सेम. ओके. येस येस. Next, write down burn down chart. Write down this definition as well. It's graphical representation of outstanding time and outstanding work. कुणाला कळतो ह्याच्यातला अर्थ? Can someone explain me? No? Any guesses? कमी टाइम मध्ये युजर स्टोरी मिनिमम. केले. हा, गुड वर्क इन मिनिमम टाइम. Okay. So basically it's a chart. Remaining time versus Okay. So remaining work. yes, correct. It's a basically chart which shows तुमच्याकडे किती वेळ बाकी आहे आणि तुमचं किती काम शिल्लक आहे. सिम्पल, राईट? आउटस्टँडिंग वर्क अँड आउटस्टँडिंग टाइम अँड आउटस्टँडिंग वर्क. म्हणजे वाय ऍक्सेसला तुमचा वर्क असेल, एक्स ऍक्सेसला तुमचं हे. इट्स चार्ट गेट्स प्रिंटेड. इट्स अ बर्न डाऊन चार्ट. हाऊ मच टाइम, हाऊ मच वर्क यू हॅव बर्न टिल नाऊ. म्हणजे इट्स अ बर्न डाऊन चार्ट. ओके, मी स्क्रीन शेअर करतो याची डायग्राम. इट्स अ चार्ट सॅम्पल. Let me know once you start seeing that. So it's like the how much work is there, तुमच्याकडे किती काम आहे, आणि versus how many time is remaining. Okay, so your chart gets printed. Okay, now again, कोण बघत असेल हे चार्ट वगैरे? What do you think? Team lead. Yes, Project your scrum manager. master, your project scrum master or your project manager, your leaders, testing team lead or development team lead, की आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे आणि किती काम शिल्लक आहे. माय स्क्रीन इज विजिबल, दॅट स्नॅपिंग टूल? येस सर. येस. ओके, सो एक बघूयात की बर्न डाऊन चार्ट कसा प्रिंट होतो. ओके, कसा प्रिंट म्हणजे जनरेट कसा होतो. स्प्रिंट वाईज असतो तो. प्रत्येक स्प्रिंट मध्ये किती काम आहे, किती बाकी आहे. अगेन तुम्हाला बघायची गरज नाही, बिकॉज
सिनियर पीपल, तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर, लीडर्स यूज टू चेक की टीम अगेन वर्किंग ऑन टाइम बॉक्स ऍक्टिव्हिटी, व्यवस्थित ते काम करतायत की नाही, रोजच्या रोज जेवढं काम ठरवलंय, जे टार्गेट आहे आपलं ते अचीव्ह होतंय की नाही, म्हणजे त्या स्प्रिंटमध्ये आपलं काम पूर्ण होईल, जेवढे आपण युजर स्टोरी घेतल्यात तेवढं. ओके, सो एक सिनारिओ सांगतो तुम्हाला. व्हॉट इज दिस प्रॉडक्ट बॅकलॉग म्हणजे काय? लेट्स से दिस इज युअर टोटल नंबर ऑफ रिक्वायरमेंट ऑफ युअर ऍप्लिकेशन जे तुम्हाला डेव्हलप करायचे. अंडरस्टूड? नाऊ देर इज अ स्प्रिंट प्लॅनिंग और दिस इज स्प्रिंट बॅकलॉग. व्हॉट इज स्प्रिंट बॅकलॉग? एका स्प्रिंट मध्ये किती रिक्वायरमेंट डिपेंडिंग अपॉन द पर्टिक्युलर एस्टिमेशन. रिक्वायरमेंट Let's say- टेकन फ्रॉम येस, हा. लेट्स से या 1000 काहीतरी रिक्वायरमेंट्स असतील फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यातल्या ह्या 8 युजर स्टोरीज, 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. ओके, 8 युजर स्टोरीज दॅट वी हॅव टेकन इन टू दॅट स्प्रिंट. ओके, लेट्स से, आणि ह्या स्प्रिंटचं ड्युरेशन पण आहे काहीतरी 10 डिसेंबर ते 21 डिसेंबर, 10 वर्किंग डेज. ओके, देर आर 10 वर्किंग डेज. नाव आता आपण एक टेस्ट प्लॅन मध्ये एस्टिमेशन बघितलं. व्हॉट वॉज दॅट? स्टार्ट टाइम अँड एंड टाइम ऑफ स्टार्ट डेट अँड एंड डेट ऑफ Yes. टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. येस, सो टेस्टर काय करेल, अप्रॉक्सिमेट त्याला टेस्टिंग ऍक्टिव्हिटी पूर्ण करायला किती वेळ लागेल, किती तास लागतील. सो दॅट ही विल इन्फॉर्म टू हुम? टेस्ट लीड साधारण. अँड देन टेस्ट प्लॅन इन एस्टिमेशन कॉम्पोनंट युअर टेस्ट लीड विल मेन्शन दॅट की SRS अनालिसिसला 4 तास लागणार आहे, टेस्ट सिनारिओ आयडेंटिफाय करायला 5 तास लागणार आहे, एक्झिक्युशनला तुला 6 तास लागणार आहे, और ओव्हरऑल त्या युजर स्टोरीला कम्प्लीट करण्यासाठी टेस्टिंगसाठी किती वेळ लागणार आहे. लाईकवाईज डेव्हलपरचा लीड सुद्धा डेव्हलपरकडून एस्टिमेशन घेईल की बाबा तुला किती साधारण त्या युजर स्टोरीवर काम करायला वेळ लागणार आहे. राईट? सो लेट्स से these are the testers and developers as well. Okay, these are testers as well as developer. Let's say ही एक युजर स्टोरी आहे, युजर स्टोरी पहिली ही. लेट्स से डेव्हलपरने एस्टिमेशन दिलं की मला या युजर स्टोरीचा कोड लिहायला, त्याची युनिट टेस्टिंग करायला ओव्हरऑल सगळा 5+3 म्हणजे मला 8 तास लागणार आहेत. आणि टेस्टरने दिलं त्याचं एस्टिमेशन की मला ही युजर स्टोरीचं टेस्टिंग पूर्ण करायला, म्हणजे SRS अनालिसिस पासून सिनारिओ, रिव्ह्यू, ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स, एक्झिक्युशनला 4+2 म्हणजे एक साधारण 6 तास लागणार आहे. ओव्हरऑल मला ही युजर स्टोरी पूर्ण करायला 8 आणि 4 12 आणि 2 14. लेट्स से ही युजर स्टोरी पूर्ण करण्यासाठी किती तासांचं काम लागणार आहे ओव्हरऑल टीमला, डेव्हलपर्स टेस्टरला 14. राईट? लाईकवाईज दुसरी युजर स्टोरी आहे, तिचं पण एस्टिमेशन देईल 4+4+8 11. लेट्स से टोटल त्यांना किती तास लागणार आहेत? 11 hours. So likewise, the team will give estimations. म्हणजे इन टोटल टीमला किती तास लागणार आहेत हे ह्या पूर्ण युजर स्टोरीवर ज्या या स्प्रिंट मध्ये घेतल्यात काम करायला, किती तासाचं काम करावं लागणार आहे त्यांना? 110. म्हणजे ही टोटल 110 होते सगळी. डोंट गेट कन्फ्युज. म्हणजे हे 14 11 हा आकडा कुठून आला, किंवा हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे टोटल ह्याची सगळ्यांची समिट केली तर हे 110 तासाचं काम होतं. आता हे 110 तासाचं काम त्यांना किती दिवसात करायचंय ह्या पूर्ण टीमला? 10 days. 10 days. राईट? तुमचं स्प्रिंटचं ड्युरेशन काय आहे? 10 days. आणि व्हॉट इज युअर बर्न डाऊन चार्ट इज? व्हॉट इज युअर बर्न डाऊन चार्ट? इट्स अ ग्राफिकल रिप्रेझेंटर और अ चार्ट ऑफ आउटस्टँडिंग वर्क वर्सेस रिमेनिंग टाइम. आउटस्टँडिंग टाइम म्हणजे किती टाइम आणि किती आहे. आता मला सांगा की लेट्स से तुम्हाला 110 तासाचं काम आहे आणि तुमच्याकडे 10 तास आहेत, 10 दिवस आहेत, तर पर डे ला किती तासाचं काम झालं पाहिजे म्हणजे हे काम आपण त्या 10 दिवसात पूर्ण करू? किती? 11 hours. सो टीमला ह्या डेव्हलपर, अरे झालं कळलं. ओके, सो टीमला रोज 11 तास काम केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून, सो दॅट वी कॅन अचीव्ह धिस गोल. आपलं गोल काय आहे? या सगळ्या युजर स्टोरीचं हे करायचं, डेव्हलपमेंट टेस्टिंग पूर्ण केलं पाहिजे, रोज 11 तास काम केलं, सो दॅट वी कॅन अचीव्ह अवर गोल. नाव अगेन आय एम शेअरिंग वन मोर. हा सगळा कन्सेप्ट सिनारिओ समजला तुम्हाला? येस सर. कुणाला काही Yes, कळालं नाही असं कुणी आहे का? ओके, गुड, सगळ्यांना कळालं. नाव आपण आता प्लॉट ड्रॉ करू. रोज आपल्याला किती काम करायचंय? 11 तासाचं स्क्रम टीमला. आता माझा बर्न डाऊन चार्ट दिसतोय तुम्हाला? येस सर. किती बर्न केलंय Yes, sir. आपण रोज, किती बर्न केलंय रोज, म्हणजे किती, जसं वर्कआउट मध्ये ते बर्न शब्द वापरतात ना, सो आपण रोज किती काम बर्न केलंय म्हणजे किती संपवलंय. इन दॅट केस दिस वर्ड केम फ्रॉम. ओके, नाऊ आपल्याकडे किती द डेफिनेशन ऑफ ग्राफिकल डेफिनेशन ऑफ
बर्न डाऊन चार्ट इट्स अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ आउटस्टँडिंग वर्क वर्सेस आउटस्टँडिंग टाइम टाइम. ओके, आपला टाइम किती आहे आपल्याकडे? Time. 10 days. आउटस्टँड वर्क कितीचं आहे? 110 तासाचं वर्क आहे आपल्याकडे, राईट? येस ऑर नो? आपल्याकडे टाइम किती आहे? 10 दिवसाचा. sir. रोज आपलं टार्गेट किती आहे? 11 तास. 11 तास. सो ही जी स्ट्रेट लाईन दिसते ना तुम्हाला ब्ल्यू, दॅट विल बी युअर रेफरन्स लाईन. दॅट विल बी युअर रेफरन्स लाईन. म्हणजे काय? रोज तुम्हाला 11 तासाचं काम करायचंय. म्हणजे डे 1 ला तुम्ही किती काम केलं? 11 तास. म्हणजे 110 वजा 11 किती झाले? 99. सो दिस पॉइंट इज 99. देन 99 वजा अगेन 11 तास, इट बिकम्स 88. इट बिकम 77. इट बिकम 66. काय जे असेल ते. ओके, हा म्हणजे ही आपली रेफरन्स लाईन झाली. नाव आपले स्क्रम मास्टर, आपले लीडर्स विल टेक केअर दॅट की तुमचं जे काय रोज 11 तासाचं काम आहे ते व्यवस्थित पूर्ण होतंय की नाही. तुमची जी रेफरन्स, तुमची जी लाईन आहे बर्न डाऊनची, इट शुड बी ऑलवेज अबाव दॅट रेफरन्स लाईन. म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त काम करताय रोज, किंवा तेवढं तरी काम करताय, सो दॅट वी कॅन अचीव्ह गोल. ओके, आता एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण रोज काम करतो ऑफिसमध्ये, तुम्ही असाल, डेव्हलपर असाल, तुम्ही किती टाइम स्पेंड केला एखाद्या युजर स्टोरीवर, तेवढे आवर्स आपल्याला जिरामध्ये किंवा HPLM मध्ये लॉक करावे लागतात. लेट्स से अश्विनी एक आहे, अश्विनीने एका युजर स्टोरी 1 वर काम केलं. ओके, आणि तिने तिचं SRS अनालिसिस केलं, तिला लेट्स से 1 तास लागला. तर ती काय करेल? त्या स्टोरीच्या अगेन्स्ट 1 तास लॉक करेल. म्हणजे तिथं ऑप्शन असतं जिरामध्ये की किती तास तू या स्टोरीवर काम केलं तेवढं मेन्शन कर. सो लेट्स से अश्विनीने 1 तास मेन्शन केलं. लाईकवाईज त्याच युजर स्टोरीवर जो डेव्हलपर काम करतोय, लेट्स से दर्शन आहे, मला 1 तास लागला, तर दोघांचे मिळून 2 तास. लाईकवाईज टेस्टिंगचे, लाईकवाईज डेव्हलपरचे मिळून त्याने त्या दिवसभरात 11 तास त्यांना लागले काम करायला, राईट? 11 तास अप्रॉक्स आय एम टॉकिंग अबाउट. ओके, सो जेवढे काही आवर्स आपण लॉक करू जिरामध्ये, लाईकवाईज ही जी काही रेड लाईन आहे, जे तुम्ही ऍक्च्युअल काम करताय, इट गेट प्रिंटेड. सो ह्याच्यामध्ये डे 1 ला टीमने 11 तासापेक्षा जास्त काम केले, म्हणजे लेट्स से 12 तास काम केले. दॅट्स वाय दिस प्लॉट गेट जनरेटेड हेअर. लाईकवाईज डे 2 ला सुद्धा त्यांनी त्यांच्या रेफरन्स म्हणजे 11 तासापेक्षा जास्त काम केलं, प्लॉट गेट जनरेटेड. तिसऱ्या दिवशी तर एकदम त्यांच्या अंगातच आलं होतं, त्यांनी जास्तच काम केलं, अतिच काम केलं, प्लॉट गेट जनरेटेड. लाईकवाईज डे 4 ला पण त्यांनी काम केलं. 5व्या दिवशी कमी काम केलं त्यांनी, म्हणजे 11 तासाच्या ऐवजी त्यांनी किती तास काम केलं? लेट्स से 6 तास, 8 तास काम केलं. दॅट्स वाय दिस प्लॉट गेट जनरेटेड हेअर. सो दॅट्स हाऊ दे यूज टू चेक की तुम्ही जी काय रेफरन्स लाईन आहे, जे 11 तासाचं टार्गेट आहे, त्याच्यावरच आपलं टार्गेट चाललंय की नाही. दॅट इज अबाउट स्प्रिंट बर्न डाऊन चार्ट. जर स्क्रम मास्टरला दिसलं की तुमचा प्लॉट हा असा चाललाय खालून, तर म्हणजे काय, आपण कम्प्लीट करू शकू का आपलं काम? नो. सो दे यूज टू चेक की तुम्ही व्यवस्थित काम करताय की नाही, टाइम बॉक्स मध्ये काम करताय की नाही, जेवढं रोज 11 तासाचं काम आहे ते होतंय की नाही. सो दॅट्स हाऊ बर्न डाऊन. अगेन इट्स नॉट अ इंटरव्ह्यू क्वेश्चन, nobody is going to ask this question, but it's just like a general knowledge of testing. हा असा बर्न डाऊन चार्ट जनरेट होतो. ओके, अंडरस्टूड? डेफिनेशन माहित करून ठेवा, अजाईल व्हेलॉसिटीची, फक्त अजाईल व्हेलॉसिटीची पण, आणि बर्न डाऊन चार्टची ॲज वेल. ओके, चलो. ओके, नाउ राईट डाऊन नेक्स्ट कन्सेप्ट, नेक्स्ट पॉइंट. सी, दीज आर ऑल पॉइंट्स ऑफ अजाईल. हे सगळे अजाईलचे कन्सेप्ट आहे, हे अजाईल मध्ये सगळं चालतं. हे बर्न डाऊन चार्ट, अजाईल व्हेलॉसिटी, किंवा अजून एक बघणार आहे आपण ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया. राईट डाऊन नेक्स्ट पॉइंट, ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया, अँड राईट डाऊन द डेफिनेशन ॲज वेल. देन वी विल डिस्कस. It's nothing but checklist which determines all the condition that should be satisfied for particular user story. Okay, so काय वाटतं डेफिनेशन बघून काय असेल ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया म्हणजे? एनी गेसेस? ते युजर एक्सेप्टन्स सारखं आहे सर, म्हणजे सगळे क्रायटेरिया चेक झालेत, कम्प्लीट झालेत का नाही. करेक्ट, गुड गेस, जवळपास. पर्टिक्युलर युजर स्टोरीसाठी ज्या काय आपल्या कंडिशन्स आहेत त्या फुलफिल झाल्यात की नाही, करेक्ट, त्याची त्या व्हायला हव्यात, चेकलिस्ट त्याची एक चेकलिस्ट. ओके, व्हॉट डू थिंक, हू प्रिपेअर्स दॅट चेकलिस्ट? ओके, व्हॉट डू थिंक, हू प्रिपेअर्स दॅट चेकलिस्ट? टेस्टर, टेस्ट लीड. नो, स्क्रम मास्टर. सगळ्याच आता गेस नको करू, चला हे नाही तर. ओके,
जोपर्यंत मी बरोबर म्हणत नाही तोपर्यंत. ओके, सो प्रॉडक्ट ओनर, ओके, बिकॉज ही नोज की काय त्या युजर स्टोरीमध्ये फुलफिल झालं पाहिजे, राईट. प्रोडक्ट ओनर बेसिकली ही ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया म्हणजे काय, चेकलिस्ट 1 2 3 4 5 6 पॉइंट्स, की हे पॉइंट्स फुलफिल झाले पाहिजे. पेटीएम रिचार्ज फंक्शनॅलिटी, त्याचा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया काय असेल, 1 की युजरला रिचार्ज करता आलं पाहिजे, 2 युजरला एअरटेलचं रिचार्ज करता आलं पाहिजे, 3 एअरटेलला वेगवेगळे प्लॅन सिलेक्ट करता आले पाहिजे, 4 एअरटेलला युजरला वेगवेगळे सर्कल सिलेक्ट करता आले पाहिजे, युजरने वेगवेगळ्या म्हणजे सेक्शन मधले मोबाईल नंबर म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, इकडचे तिकडचे सगळे. सो लाईकवाईज चेकलिस्ट. आता ही चेकलिस्ट फार इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी म्हणजे टेस्ट इंजिनिअरसाठी. केव्हा, टेस्ट सिनारिओ आयडेंटिफिकेशन साठी. जेव्हा चेकलिस्ट आपल्याकडे रेडी असते, चेकलिस्ट रेडी म्हणजे जेव्हा प्रोडक्ट ओनर बनवतो चेकलिस्ट, इन दॅट केस दॅट चेकलिस्ट इज बाय लुकिंग ॲट दॅट चेकलिस्ट आपल्यासाठी खूप फायद्याची असते. माय स्क्रीन इज विजिबल, येस. सो दॅट इज चेकलिस्ट. म्हणजे सपोज युजर स्टोरी आहे की ऍज अ युजर आय वॉन्ट टू बी एबल टू रजिस्टर ऑनलाईन, मला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता आलं पाहिजे सो दॅट आय कॅन स्टार्ट माय शॉपिंग. ही एक युजर स्टोरी आहे. ह्या एका रिक्वायरमेंटवर तुम्हाला काम करायचंय. मग त्याचा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया हा प्रोडक्ट ओनर म्हणजे चेकलिस्ट मेनली काय, त्याच्यात काय आलं, काय चेकलिस्ट आहेत की युजर कॅन ओनली सबमिट अ इन ऑल रिक्वायर्ड फील्ड, ज्या मॅन्डेटरी फील्ड आहे तेवढ्या सगळ्या भरून तरच फॉर्म सबमिट झाला पाहिजे. ही एक चेकलिस्ट. मग आपण तसा सिनारिओ लिहू. Okay, the email user provided must not be free email. I didn't understand what that does mean. Okay, user will notification. जेव्हा त्याचं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन होईल तेव्हा नोटिफिकेशन आलं पाहिजे. युजर विल रिसीव्ह अ नोटिफिकेशन ईमेल आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन. म्हणजे आपण असा सिनारिओ ऍड करू, आपण मग ते टेस्ट करू. जेव्हा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ईमेल ट्रिगर होतोय की नाही. युजर कॅन ओनली सबमिट अ फॉर्म बाय फिलिंग ऑल रिक्वायर्ड फील्ड्स. इट्स अगेन सेम. ओके, की ऑल मॅन्डेटरी फील्ड भरल्यानंतर सबमिट झाला पाहिजे. सो इट्स अ चेकलिस्ट. इट इज अ चेकलिस्ट विच डिटरमाइन्स ऑल द कंडिशन शुड बी सॅटिस्फाईड. म्हणजे ह्या 4-5 ज्या कंडिशन आहे ह्या सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे. दीज आर ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया. एवढं ऍक्सेप्टेड आहे त्या युजर स्टोरीकडून दॅट वी नीड टू व्हेरीफाय. दॅट इज अबाउट ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया. इट्स अ चेकलिस्ट. अंडरस्टूड? येस सर. सगळ्यांना समजलं? Yes, sir. Yes, sir. Okay. So that is about acceptance criteria is. Okay. Write down next point. EPIC. So EPIC is like grouping of user stories. It's a grouping of user stories. म्हणजे हे इपिक्स जिरा मध्ये क्रिएट केले जातात. हे इपिक्स आहेत ना, हे जिरा मध्ये क्रिएट केले जातात. ओके. युजर स्टोरी म्हणजे काय झालं तुमच्या रिक्वायरमेंट, राईट. सो माय स्क्रीन इज विजिबल पेटीएमची. लेट्स से प्रोडक्ट बॅकलॉग आहे तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये लेट्स से 100 रिक्वायरमेंट आहे. 100 रिक्वायरमेंट. ओके. सो व्हॉट आवर प्रोडक्ट ओनर यूज टू डू, दे यूज टू क्रिएट और डिवाइड दिस रिक्वायरमेंट इन स्मॉल इपिक्स. इपिक्स मध्ये म्हणजे ग्रुपिंग करतो युजर स्टोरीचं. लेट्स से या 100 रिक्वायरमेंट आहेत. या 100 रिक्वायरमेंट पैकी लेट्स से 10 रिक्वायरमेंट आहेत ह्या आहे रिचार्ज फंक्शनॅलिटी रिलेटेड. रिचार्ज फंक्शनॅलिटी रिलेटेड 10 युजर स्टोरीज आहेत या आहे रेंट पे रिलेटेड, किंवा 10 युजर स्टोरी आहेत या आहेत मनी ट्रान्सफर फंक्शनॅलिटी रिलेटेड. सो व्हॉट प्रोडक्ट ओनर वी यूज टू डू इन बॅकलॉग, इन प्रोडक्ट बॅकलॉग, तो यांचं एक इपिक बनवतो. म्हणजे काय, ह्या इपिकचं नाव झालं रिचार्ज फंक्शनॅलिटी इपिक. या फंक्शनॅलिटीचं नाव झालं रेंट पेमेंट इपिक, मनी ट्रान्सफर इपिक. सो दॅट इज इपिक इज. अंडरस्टूड? सिम्पल. नोबडी इज गोइंग टू आस्क दिस क्वेश्चन, बट हे शब्द यूज करतात. कुठला इपिक चालू आहे, मग रिचार्ज फंक्शनॅलिटीचं इपिक चालू आहे. मग ह्याच्यातल्या परत डिवाइड करतो आपण स्प्रिंट मध्ये वेगवेगळ्या. 5 स्प्रिंट 1 मध्ये करणार, 5 स्प्रिंट 2 मध्ये करणार. लाईकवाईज इपिक इज ग्रुपिंग ऑफ सिमिलर काइंड ऑफ युजर स्टोरीज असं पण म्हणू शकतो. म्हणजे 100 पैकी 10 युजर स्टोरीज माझ्या एका सिमिलर फंक्शनॅलिटीच्या असतील तर त्यांचा एक ग्रुप बनवतो. दॅट इज कॉल्ड एज इपिक. आणि त्या इपिकला नावं पण दिली जातात की रिचार्ज इपिक, रेंट पेमेंट इपिक, किंवा तुमचं लेट्स से हे ऍप्लिकेशन आहे झिरोदा, क्लिअर टॅक्स, जे काय तुम्ही शेअर्स विकत घेतात. सो शेअर फंक्शनॅलिटीचं एक इपिक, बॉन्ड फंक्शनॅलिटीचं एक इपिक, तुम्ही SIP विकत घेऊ शकतात त्याचं एक इपिक. सो लाईकवाईज इपिक इज. अंडरस्टूड? सिम्पल. दॅट इज इपिक. अंडरस्टूड? ओके. Yes, sir. Now there is one more concept called agile grooming meeting. Write down agile grooming meeting, or it is also called as backlog refinement meeting,
or backlog grooming, or it is also called as backlog grooming. What do you mean by grooming? Anyone? मराठीमध्ये सांगा, काय तुम्हाला समजेल, चुकू द्या. ग्रुमिंग म्हणजे काय असेल असू शकतं, हे मला पण माहित नाही शब्दशः मराठीमध्ये काय म्हणतात. हा, प्रिपेरिंग. ओके, थोडस आपल्या रिअल टाइमशी जर कन्वर्ट केले ना शब्द राहायला सोपे पण लक्षात राहतो. येस, प्रिपेरिंग काइंड ऑफ. अजून वेल फॉर्म मध्ये डेव्हलपिंग. ओके, ग्रुमिंग इन द सेन्स लाईक आपण गो थ्रू करतो किंवा प्रिपेअर करतो, और लाईक मला पण येणं शब्द, आय मीन वी ग्रूम. हा, तसा आवर नाही होत. तर पॉलिश. Yes, polishing you can mention. Polishing like we polish our knowledge. Likewise also you can mention or you can understood. So काय होतं? What do you mean by backlog? What do you mean by backlog? Total number of requirement. Total Yes. number So- of requirements. Yes. Okay. So let's say there is a, so this is our backlog. Okay. आपण तेच एक्झाम्पल घेऊ वाटलंस तर that meeting, it's a one of type of agile grooming, agile meeting, जे आपण 4 मीटिंग बघितल्या, रेट्रोस, इन. तर ही पण एक मीटिंग होते ऑर्गनायझेशन मध्ये ड्युरिंग आवर स्प्रिंट. अजाईल ग्रूमिंग मीटिंग और बॅकलॉग रिफाइनमेंट मीटिंग और बॅकलॉग ग्रूमिंग मीटिंग. ही पण मीटिंग 1 तासाभरासाठी होते, कधी पण होते, म्हणजे जेव्हा पूर्ण टीम अवेलेबल असेल. ओके, प्रोडक्ट ओनर इज गोइंग टू कंडक्ट दॅट मीटिंग. आता कशासाठी? आता जसं मी बोललो बॅकलॉग रिफाइनमेंट, बॅकलॉग रिफाईन करायचा किंवा बॅकलॉग ग्रूमिंग मीटिंग म्हणतात. सो लेट से हा पूर्ण बॅकलॉग आहे तुमचा, ह्या सगळ्या रिक्वायरमेंट आहे, एवढ्या सगळ्या ज्या काय असतील 100, 200, 1000, 500. ओके, आता लेट से हे स्प्रिंट 1 आहे. ओके, हे स्प्रिंट 1 आहे विच इज गोइंग ऑन. ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी ह्या सगळ्या युजर स्टोरी ज्या आहेत त्या आपण घेतल्यात. आता स्प्रिंट 1 चालू असताना कधी पण लेट्स से मिड स्प्रिंटच्या 5व्या दिवशी, 6व्या दिवशी 1 तासासाठी ही बॅकलॉग रिफाइनमेंट किंवा स्प्रिंट अजाईल ग्रूमिंग मीटिंग होते. त्याच्यामध्ये प्रोडक्ट ओनर काय करतो, ज्या काही ह्या नेक्स्ट युजर स्टोरी आहेत, ह्या ज्या आपण स्प्रिंट 2 मध्ये घेणार आहोत, त्या स्प्रिंट त्या युजर स्टोरी विषयी पूर्ण स्क्रम टीमला ग्रूम करतो किंवा तो बॅकलॉग रिफाईन करतो की याच्यातल्या कुठल्या युजर स्टोरी आपल्याला नेक्स्ट स्प्रिंट मध्ये घ्यायच्या आहेत. म्हणजे लेट्स से हे स्प्रिंट 1 असेल तर स्प्रिंट 2 मध्ये तर त्याचं वेल ऍडव्हान्स थोडंसं एक्सप्लेनेशन, थोडीशी माहिती ऑलरेडी स्प्रिंट 1 चालू असतानाच स्प्रिंट 2 विषयीच्या ज्या काही युजर स्टोरीज आहेत ज्या आपण घेणार आहोत त्यांचं एक्सप्लेनेशन, त्याच्याविषयी ग्रूम करतो प्रॉडक्ट ओनर स्क्रम टीमला. हे सगळं डिस्कशन त्या स्प्रिंट बॅकलॉग ग्रूमिंग किंवा बॅकलॉग रिफाइनमेंट मीटिंग मध्ये होतं. हा बॅकलॉग आहे, हा बॅकलॉग रिफाईन करतो आपण, म्हणजे त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेतो की नेक्स्ट स्प्रिंट मध्ये आपण कुठल्या युजर स्टोरी घेणार आहोत आणि त्याच्याविषयी वेल ऍडव्हान्स तुमचा प्रोडक्ट ओनर तुम्हाला जराशी कल्पना देऊन ठेवेल. म्हणजे काय होईल, त्या मीटिंग मध्ये डिस्कशन होतं की ह्या ज्या 10 युजर स्टोरी आपण लेट्स घेणार आहोत स्प्रिंट 2 मध्ये, मग त्याच्यासाठी आपल्याला काय काय माहिती लागणार आहे, काही काय त्याच्यासाठी टेस्टिंग कुठल्या लागणार आहेत, सो दॅट टीमला टाइम मिळतो, तुमच्या टेस्टिंग टीम लीडला, डेव्हलपमेंट टीम लीडला किंवा प्रॉडक्ट ओनरला, की अजून काय इन्फॉर्मेशन हे स्प्रिंट 2 चालू व्हायच्या आधीच जे काही तुम्हाला गरज लागेल तेवढे सगळा डेटा, तुम्हाला टेस्ट डेटा पाहिजे असेल किंवा तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, SRS डॉक्युमेंटमध्ये जास्त डिटेल इन्फॉर्मेशन क्लायंट कडून माहिती करून घ्यायची असेल, सो यू विल गेट टू so that your leaders will get to know that. Okay, so that's why this meeting is held in organization. Backlog grooming meeting or agile grooming meeting or backlog refinement meeting. फायदा काय होईल या मीटिंगचा, म्हणजे स्प्रिंट 1 चालू असतानाच आपण पुढे जे काही घेणार आहोत त्याच्याविषयी जराशी आयडिया घेऊन ठेवतो. म्हणजे मग तिथे स्प्रिंट 2 ला तुम्हाला अचानक काही ब्लॉकर नको यायला की माझ्याकडे डेटाच नाहीये टेस्ट डेटा टेस्टिंगला किंवा माझ्याकडे डॉक्युमेंट नाहीये. ओके, आणि युअर प्रोडक्ट ओनर इज गोइंग टू एक्सप्लेन और ओव्हरऑल थोडीशी आयडिया देऊन ठेवतो टीमला की पुढच्या स्प्रिंट मध्ये आपण कुठल्या युजर स्टोरीवर काम करणार आहे. सो दॅट इज द रिझन ऑफ दिस अजाईल ग्रूमिंग और बॅकलॉग ग्रूमिंग. बॅकलॉग आहे हा बॅकलॉग ग्रूम करतोय आपण. अंडरस्टूड? बॅकलॉग ग्रूमिंग मीटिंग इज
सो मी डिटेल्स पाठवतो ते अजाईल ग्रुमिंग विषयी. जस्ट इंटरव्ह्यूला विचारलं तर सांगा की अजाईल ग्रुमिंग मीटिंग काय आहे, विचारलं ह्याच्यातलं जे आज आपण 4-5 पॉईंट बघितले ना. ओके, सो लेट्स से स्प्रिंट 1 तुझं सुरू आहे ऑलरेडी. तर स्प्रिंट 1 मध्ये एक मीटिंग होते ज्याच्यामध्ये आपण स्क्रम टीम, प्रॉडक्ट ओनर इन्व्हॉल्व असतो. प्रॉडक्ट ओनर इज गोइंग टू गिव्ह आयडिया अबाउट अपकमिंग स्प्रिंट युजर स्टोरी. प्रॉडक्ट ओनर इज गोइंग टू अपकमिंग स्प्रिंटची माहिती देतो. स्टोरी, ज्या काही युजर स्टोरी आपण घेणार आहोत. सो लेट्स से हे बघ इथे मी लेट्स से हा बॅकलॉग आहे. बॅकलॉग रिफाइनमेंट, बॅकलॉग मध्ये ज्या काही युजर स्टोरीज आहेत ज्या होऊ घातलेल्या आपल्या पुढच्या स्प्रिंट मध्ये आपल्याला डेव्हलप करायचे आहेत किंवा टेस्ट करायचे आहेत. सो त्याचं वेल इन ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन, त्याच्यावर डिस्कशन या अजाईल ग्रुमिंग किंवा बॅकलॉग ग्रुमिंग मीटिंग मध्ये होतं. ड्युरेशन 1 तास. इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट ओनर अँड स्क्रम टीम. व्हॉट इज पर्पज? Product owner is going to explain about user story that we are going to develop or test in upcoming sprint. आता ते का करायचं? जर त्याच्यामध्ये काही लूप होल्स असतील, काही इन्फॉर्मेशन स्टील यायची बाकी असेल, माहिती आपल्याला टेस्टिंगसाठी लागणार आहे किंवा अजून थोडी डिटेल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, तर प्रॉडक्ट ओनर किंवा ते वेळीच सावध होतील आणि मध्ये ती इन्फॉर्मेशन त्या टाइम मध्ये जोपर्यंत तुमचं स्प्रिंट 1 चालू आहे त्या टाइम मध्ये त्यांना तो वेळ मिळेल ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला. अंडरस्टूड? येस सर. आता अंडरस्टूड. ओके, अजून सोप्या भाषेत तुला सांगायचं झालं तर लेट्स से प्रीपेड फंक्शनॅलिटीवर तू काम करतोय. ओके, स्प्रिंट 10 मध्ये आणि स्प्रिंट 11 मध्ये आपण इलेक्ट्रिसिटीवर काम करणार, इलेक्ट्रिसिटी मॉडेलवर. तर मग एक आयडिया देऊन ठेवतो प्रोडक्ट ओनर टीमला की बाबा इलेक्ट्रिसिटी मॉडेल आहे, मग ते येणार आहे, मग याच्याविषयी तो थोडीशी आयडिया देऊन ठेवतो. मग टीम विचारू शकते त्याच्यामध्ये क्वेश्चन की बाबा इलेक्ट्रिसिटी बोर्ड काय आहे, अपार्टमेंट काय आहे. मग त्याची माहिती नसेल तर मग प्रोडक्ट ओनर त्या वेळेमध्ये मागून घेईल. सो बेसिकली पर्पज इज प्रोडक्ट ओनर इज गोइंग टू ग्रूम यू गाईज म्हणजे स्क्रम टीम अबाउट द अपकमिंग युजर स्टोरी. आता कळालं अभिषेक? येस सर. येस. ओके, सो दॅट इज अबाउट. ह्याचं हे काय म्हणजे डेली होते काय? एकदाच होते तासाभरासाठी वगैरे. ओके, सो दॅट्स इट फॉर द डे. उद्या आपण जिरा टूल बघूयात. जिरा टूल. ओके, म्हणजे जिरा टूल इट्स अ डिफेक्ट मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल. तर ते कसं असतो, त्याचा UI काय, त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचंय, मेन पर्पज डिफेक्ट कसा लॉक करायचा आहे, या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळतील. तर उद्याचं लेक्चर पण मिस करू नका. इन मॅन्युअल टेस्टिंग is test case design techniques, also called as test data design techniques. What are the test case design techniques we have learned till now? Anyone? BVA and ECP. Yes, BVA and ECP. What is BVA stands for? Boundary value analysis. And ECP? Equivalence class partition. Yes. Okay. Write down the list first, then we can explain one by one. This BVA ECP already we covered. Write down next decision table technique and state transition technique. And the last one is error guessing techniques. Out of BVA ECP already you are aware of. Okay, so now the question arises की का test case design techniques का शिकायच्यात किंवा त्याचा यूज काय? ओके, सो बेसिकली जेव्हा आपल्याला टेस्ट डेटा प्रिपेअर करायचा आहे, ओके, सो वी यूज दिस टेक्निक्स. सो वाय? बिकॉज कुठला पण डेटा म्हणजे मिनिमम डेटा आपल्याला यूज करून मॅक्सिमम कव्हरेज आपल्याला टेस्ट करता आला पाहिजे. आपण BVA ECP बघितलं, राईट? इन दॅट व्हॉट वी सीन, लेट्स से तुमचा टेक्स्ट बॉक्स आहे किंवा लेट्स से इन टेक्स्ट बॉक्स और देर इज एज टेक्स्ट बॉक्स. ओके, एज अँड विच इज ऍक्सेप्टिंग व्हॅल्यू फ्रॉम, म्हणजे ज्यांचं 18 इयर एज आहे मिनिमम आणि मॅक्सिमम लेट्स से 60, असा टेक्स्ट बॉक्स आहे विच ऍक्सेप्टिंग एज फील्ड विच इज मिनिमम 18 to 16. सो आपण काय शिकलो इन BVA अँड ECP मध्ये की इन बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस आपण काय शिकलो की इन्स्टेड ऑफ युझिंग, म्हणजे आपल्याला सपोज टेस्टिंग करायची आहे, तुम्हाला तो टेक्स्ट बॉक्स किती कुठले नंबर्स ऍक्सेप्ट करतोय, तर आपण काय करणार, 1 एंटर करून बघणार, 2 देन 3 4 लाईक वाईज, राईट, 18 पर्यंत. आणि 18 अगेन वी विल चेक 18, 19, 20, 21 or like 61, 62,
63 unlimited, right? So these are the techniques. Boundary value, it's a smart testing techniques basically. Okay, so instead of एवढा जास्त डेटा यूज करण्यापेक्षा किंवा एवढा जास्त टेस्ट डेटा यूज करण्यापेक्षा आपण एक मेथड यूज केली, राईट? विच वन दॅट? मिनिमम -1, मिनिमम +1 आणि मिनिमम व्हॅल्यू, राईट? लाईकवाईज मॅक्सिमम +1, मॅक्सिमम -1, राईट? सो इन्स्टेड ऑफ, मग तुमच्या आपल्या टेस्ट केसेस किती बनल्या? 6 टेस्ट केसेस बनल्या, राईट? व्हेरीफाय दॅट बाय एंटरिंग व्हॅल्यू 17, व्हेरीफाय दॅट एंटरिंग व्हॅल्यू 18, verify that value entering 19, likewise 59, 60 and 61, correct? जर तुम्ही ही टेक्निक यूज नसती केली तर तुम्हाला किती टेस्ट केसेस लिहेल? अनलिमिटेड तुम्ही टेस्ट डेटा यूज केला असता, राईट? 1, 2, 3, 4, 5, 6, 61, 62, 64, 67, unlimited. Okay, so why we are using these test design techniques is used to prepare a test data, राईट? म्हणजे आपण टेस्ट डेटा प्रिपेअर केला, आपल्याला 17 टेस्ट करायचंय, 18 टेस्ट करायचंय आणि 19 टेस्ट करायचंय, लाईकवाईज 59 टेस्ट करायचंय, 60 आणि 61. ओके, सो ऑल्सो इट इज यूज फॉर रिड्यूस अ टेस्ट डेटा बट ऑल्सो विच इम्प्रूव्स कव्हरेज. व्हॉट डू मीन बाय कव्हरेज? कव्हरेज म्हणजे काय? टेस्ट कव्हरेज. व्हॉट डू मीन बाय? म्हणजे कमीत कमी डेटा वापरून मॅक्सिमम सगळ्या फंक्शनॅलिटी वाईज टेस्ट होतंय की नाही, दॅट इज कव्हरेज. ओके, व्हॉट एव्हर डेटा वी हॅव प्रिपेअर्ड, विथ दॅट डेटा वी शुड कव्हर ऑल द सिनारिओज, ऑल द टेस्टिंग्स, राईट? म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची पॉझिटिव्ह पण होतीये आणि निगेटिव्ह पण होते, राईट? आता निगेटिव्ह टेस्टिंग म्हणजे तुम्ही काय चेक करणार? 17, राईट? लाईकवाईज 61, करेक्ट? येस ऑर नो? येस. Positive scenarios, negative scenarios. So why we are using test case design techniques is used to prepare a test data, also to reduce a test data, and which will improve the test coverage. Write down. Test case design techniques will be used to prepare a test data. Test case design techniques are used to prepare a test data. Write down next line. To test the functionality, we need to prepare so much data. We need to prepare so much data. Lots of data. You can write it down. Anything. Okay. So instead of preparing lots of data, instead of using lots of data, we use test case design techniques or test data design techniques. Instead of preparing lots of testing data, we use test case design techniques or test data design techniques to minimize the data, to minimize the test data and improves the test coverage, and to improves a test coverage. Instead of preparing lots of test data, we use test case design techniques, also called as test data design techniques, to minimize the data and improves your test coverage, and improves test coverage. I mention it as a smart techniques, smart टेस्टिंग टेक्निक्स. ओके, बिकॉज कमीत कमी डेटा वापरून आपण जास्तीत जास्त टेस्टिंग करतोय, म्हणजे कमीत कमी टेस्ट केसेस प्रिपेअर करून जास्तीत जास्त कव्हरेज करतोय. कव्हरेज इन द सेन्स फंक्शनॅलिटी जास्त कव्हर करतोय, आपण टेस्टिंग करतोय. ओके, सो इथे जर मी 50 टेस्ट केसेस लिहिण्यापेक्षा मी फक्त 6 टेस्ट केसेस लिहिल, त्याच्यामध्ये माझं कव्हरेज पण व्यवस्थित होतंय आणि सगळं एंड टू एंड फंक्शनॅलिटी पण चेक होते आणि मिनिमम टेस्ट केसेस मी लिहितोय, राईट? Understood why we are using these test case design techniques? Yes, sir. Yes. Yes. Any doubts till now? Why? What are these test case? Interview questions. Okay. एवढा जास्त पण विचारला जात नाही टेक्निक्स, बिकॉज एवढं रिगरसली कोणी हे फॉलो करत नाही. इवन आय वर्क इन मेनी ऑर्गनायझेशन, बट इवन आय डिडंट यूज. आपण म्हणजे हे अज्युम करून चालतो आपण. येस, देर आर सर्टन म्हणजे प्रोसेसेस आहेत यांच्यामध्ये, जशी आपण बीव्हीए एसीपी करतो. म्हणजे आता बघा, आपण बीव्हीए एसीपी शिकलो, प्रत्येक वेळेस आपण काय करणार आहे? आपण लिहिणार आहे का मिनिमम -1, मिनिमम +1 किंवा मॅक्सिमम -1, मॅक्सिमम प्लस? नो. एकदा तुम्हाला अंडरस्टँड झालं, मग तुम्ही डायरेक्ट टेस्ट केस लिहिणार. तुम्ही काय लिहिणार? लेट्स से तुमची रिक्वायरमेंट आहे की एज टेक्स्ट बॉक्स शुड ऍक्सेप्ट द मिनिमम व्हॅल्यू 18, मॅक्सिमम 60. तुम्ही डायरेक्ट टेस्ट केस लिहिणार, राईट? की व्हेरीफाय दॅट बाय एंटरिंग 17, व्हेरीफाय दॅट एज, व्हेरीफाय टेक्स्ट बॉक्स बाय एंटरिंग 18, 19, 59, 60, 61. ओके, बिकॉज तुम्ही ऑलरेडी शिकलाय.
ओके, सो लाईकवाईज ह्याचं फक्त पर्पज माहित करून घ्या की बाबा कधी कधी युज करायच्या ह्या टेक्निक, आणि बाय युझिंग दिस टेक्निक यू प्रिपेअर अ टेस्ट डेटा अँड युअर टेस्ट केसेस एज वेल. ओके, अंडरस्टूड टेस्ट केस डिझाइन टेक्निक्स. नाउ we'll see one by one. BVA ACP already we learned, we're already aware of. Now we'll see one by one. BVA ACP already we learned, we're already aware of. Write down first one, the third one, decision table technique. Decision table technique. Yes. Now at the decision table, as name suggests, decision. Okay. So ही टेक्निक कधी यूज करायची? बेसिकली दिस टेक्निक्स विल बी यूज वेन वी हॅव कंडिशन्स. आपल्याकडे वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत आणि प्रत्येक कंडिशनला करस्पॉन्डिंग ऍक्शन आहे. असे जेव्हा सिनॅरिओज असतील किंवा अशी जेव्हा रिक्वायरमेंट असेल तेव्हा आपण डिसिजन टेबल प्रिपेअर करतो. ओके, डिसिजन टेबल. सो इन दिस टेक्निक कधी यूज करतो? वेन वी हॅव मोर नंबर ऑफ कंडिशन्स. जेव्हा मी एक्झाम्पल देईल तर तुम्हाला अजून क्लिअर होईल. ओके, more conditions and corresponding actions. If interviewer asks you a question, you can use this second line. Okay, this technique will be used if you have more conditions and corresponding action. Okay, in that case we decide, आपण एक डिसिजन घेतो की कुठली ऍक्शन, कुठली कंडिशन आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग कुठली ऍक्शन आहे. ओके, एखादी कंडिशन आणि त्याची करस्पॉन्डिंग ऍक्शन. सो लेट्स अज्युम वन सिनारिओ. ओके, सो टेक अ एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफरिंग मनी ऑनलाईन to an account which is already added and approved. Added and approved म्हणजे लेट्स से तुम्ही एखाद्याला पैसे पाठवतात नेट बँकिंग थ्रू, तर आपण एक बेनिफिशियरी ऍड करतो. राईट, जो बेनिफिशियर आहे ज्याला पैसे पाठवायचे त्याला ऍड करतो, म्हणजे ते अकाउंट आपण अप्रूव्ह करून घेतो. राईट, येस ऑर नो? येस. सो लेट्स से दिस इज द एक्झाम्पल. ओके, आपल्याला एखाद्याला सपोज पैसे पाठवायचे आणि त्याचं अकाउंट आपण ऍड केलंय. ओके, सो व्हॉट आर द कंडिशन्स आहे की अकाउंट शुड बी अप्रूव्ड. ओके, फर्स्ट कंडिशन. देन जेव्हा आपण पैसे पाठवतो एक ओटीपी जनरेट होतो, तर तो ओटीपी शुड बी मॅच. दॅट इज वन कंडिशन. ओके, ओटीपी. अँड वन मोर इम्पॉर्टंट कंडिशन इज व्हॉट, की जो पैसे पाठवतोय त्याच्या अकाउंटमध्ये पैसे पाहिजे, म्हणजे सफिशियंट मनी पाहिजे. राईट, सो दीज आर द कंडिशन. आता त्या कंडिशनच्या करस्पॉन्डिंग ऍक्शन काय काय आहेत की मनी ट्रान्सफर झाले पाहिजे. राईट, इफ ऑल दीज आर मॅचेस देन मनी ट्रान्सफर झाले पाहिजे. जर ओटीपी मॅच झाला नाही तर तुमचं ट्रान्झॅक्शन ब्लॉक झालं पाहिजे. राईट, तुम्ही इनकरेक्ट जर ओटीपी टाकताय तर ट्रान्झॅक्शन ब्लॉक झालं पाहिजे. ऑर अजून काय ऍक्शन आहे की जर सफिशियंट मनी नसतील, इनफ बॅलन्स तुमच्या अकाउंटमध्ये नसेल किंवा युजरच्या अकाउंटमध्ये नसेल, देन इट शुड शो अ एरर मेसेज की इनसफिशियंट अमाऊंट. राईट, सो असं जेव्हा कंडिशन्स असतात आणि करस्पॉन्डिंग ऍक्शन दिलेले असतात की बाबा हे येस तुमच्या रिक्वायरमेंट डॉक्युमेंटमध्ये असतात की दीज आर द कंडिशन. हा, ती कंडिशन नाही सॅटिस्फाईड झाली तर काय ऍक्शन्स घ्यायला पाहिजे. राईट, सो लाईकवाईज जेव्हा कंडिशन्स असतात आणि करस्पॉन्डिंग ऍक्शन्स असतात, यू प्रिपेअर अ डिसिजन टेबल इन दॅट केस. ओके, टू प्रिपेअर युअर टेस्ट डेटा अँड युअर टेस्ट केसेस. अंडरस्टूड? आता एक्झाम्पल बघू. ह्या कंडिशन्स कळायला सगळ्यांना की अकाउंट अप्रूव्ड, ओटीपी मॅच झाला पाहिजे, सफिशियंट मनी. जर ह्याच्यातलं काही जरी बिघडलं किंवा सगळं बरोबर असेल तर काय ऍक्शन व्हायला पाहिजे? ऑल आर मॅच, ऑल आर व्हॅलिड, ऑल आर पास्ट, ऑल आर ट्रू, देन मनी ट्रान्सफर झाले पाहिजे. ओके, जर ओटीपी मॅच झाला नाही तर ट्रान्झॅक्शन ब्लॉक केलं पाहिजे. सफिशियंट मनी नसतील तर युजरला एरर मेसेज गेला पाहिजे. सो दिस आर द ऍक्शन्स. ओके, आता आपण टेस्ट केसेस कशा बनवतो किंवा टेबल कसा बनवतो ते बघूयात. ओके, कंडिशन आणि ऍक्शन कळायला सर्वांना? एनी डाऊट? सिम्पल आहे. ओके, सो दीज आर द रिक्वायरमेंट बेसिकली. सो ट्रान्सफर मनी करायचे तर या कंडिशन्स आहेत आणि या ऍक्शन आहे अशा दिलेल्या असतात. तर बघा, हा टेबल दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? येस सर. ओके, सो बघा इथे त्यांनी काय केलंय, टेबल बनवतोय आपण बेसिकली. ओके, आता काय केलं, सगळ्या कंडिशन्स लिहून घेतल्या 1 2 3 अँड देन ऍक्शन लिहून घेतली. ओके, अकाउंट इज अप्रूव्ड, ओटीपी मॅच, देन सफिशियंट मनी इन अकाउंट. सो दीज आर द कंडिशन आणि करस्पॉन्डिंग ऍक्शन्स की ट्रान्सफर मनी, शो मेसेज इनसफिशियंट अमाऊंट आणि ब्लॉक द ट्रान्झॅक्शन इन केस ऑफ सस्पेशन. आता टेस्ट केसेस कशा बनल्यात बघा. ओके, आधी आपण लाईक अ ट्रूथ टेबल बनवून घेतलं आणि देन वी विल राईट अ डिटेल टेस्ट केसेस. बघा, आता जेव्हा तिन्ही मॅच होत आहेत, म्हणजे अकाउंट इज अप्रूव्ड ट्रू, ओटीपी इज मॅच ट्रू, सफिशियंट मनी आहे ट्रू, देन विच ऍक्शन शुड बी टेक्स प्लेस? पैसे ट्रान्सफर झाले पाहिजे. अंडरस्टूड? येस सर. येस, जेव्हा ह्या तिन्ही ट्रू आहेत, राईट, ऍक्शन काय घेतली पाहिजे? म्हणजे फंक्शनॅलिटी कशी झाली पाहिजे? मनी ट्रान्सफर. नाव अकाउंट पण अप्रूव्ड आहेत. सेकंड विल टॉक अबाउट सेकंड. माझा कर्सर दिसतोय का तुम्हाला? इट्स वर्किंग?
Yes, sir. ओके. इफ अकाउंट अप्रूव्ड आहे, ओटीपी पण मॅच आहे, ओटीपी पण तुम्ही करेक्ट टाकलात, बट युजर जो काही सेंडर आहे त्याच्या अकाउंटमध्ये बॅलन्सच नाहीये, तर काय व्हायला पाहिजे, कुठली ऍक्शन घेतली पाहिजे त्याने? यू कॅन राईट डाऊन एक्झिक्यूट, यू कॅन राईट डाऊन दिस ऍक्शन शुड टेक प्लेस, राईट, एनिथिंग, एनी फॉर्मॅट. तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी हा डिसिजन टेबल तुम्हाला बनवावा लागेल जेव्हा कंडिशन्स आणि ऍक्शन असेल. लाईकवाईज जर अकाउंट अप्रूव्ड आहे, अकाउंटमध्ये बॅलन्स पण आहे, बट ओटीपी मॅच नाही होते, राईट, देन कुठली ऍक्शन घेतली पाहिजे? जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते ब्लॉक घेत झालं पाहिजे, राईट. लाईकवाईज अगेन द नेक्स्ट सिनेरिओ बनेल किंवा टेस्ट केस बनेल की अकाउंट ऑलरेडी अप्रूव्ड आहे बट ओटीपी मॅच झाला नाही. म्हणजे जरी ओटीपीच मॅच झाला नाही, तुमच्या इरिस्पेक्टिव्ह तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स असो ना असो, डायरेक्ट तुमचं अकाउंट ब्लॉक, ते ट्रान्झॅक्शन, ते पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन ब्लॉक झालं पाहिजे, राईट. सो वी राईट दिस मच सिनेरिओ बाय युझिंग दिस decision table, the test cases basically. Okay, now you can write down the detailed test cases. Ki kai? Verify that user account is approved and OTP match, then sufficient money. What is the expected result? Money transfer zala pahije, right? Then next test case you will write, verify that when user's account is approved, also OTP is matched, but in user's account no sufficient balance. So expected result काय? Insufficient amount. हा error message आला पाहिजे, right? So likewise test cases or test data we will prepare, right? Tell me which is positive scenario and which are the negative scenarios in these test cases. The first one is positive scenario and Correct. others are First one negative. is, yes, others are negative. The test case 5 is an invalid test case. We can't see transfer money करायचं आपल्याला, ही फंक्शनॅलिटी आहे. तर मग अकाउंटच अप्रूव्ह नसेल तर काय मिनिंगच नाहीये हे करायला ट्रान्सफरचा, जर अकाउंटच अप्रूव्ड नाही, राईट. सो दिस विल बी द लास्ट वन इज अ इनव्हॅलिड टेस्ट केस. ऑल दीज आर व्हॅलिड टेस्ट केसेस. आउट ऑफ टेस्ट केस 1 is a positive test case, positive scenario. All these are 3 are the negative test cases, right? So we prepare from this condition, from this action of 4 test cases in which everything is getting covered. Understood? Reduce a data, maximum coverage. Understood? Decision table example. Yes or no? Yes. Yes. We'll talk Now, about one more example. We'll see one by one. BVACP already we learned. Let's say Amazon. Already aware of. Okay. तुम्हाला sign in करायचंय. My screen is visible. Amazon ची. Yes. 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 Okay. आता तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं Amazon वर. There are mandatory fields. Okay. See, युजर नेम पाहिजे, मोबाईल नंबर पाहिजे, पासवर्ड पाहिजे, ईमेल आयडी इज बट ऑब्वियस इथे लिहिलंच आहे ऑप्शनल. ओके. इफ आय एम क्लिकिंग कंटिन्यू, ओके, दीज आर माय कंडिशन्स. माझ्या कंडिशन्स काय आहे? युजर शुड एंटर नेम, मोबाईल नंबर आणि पासवर्ड. देन ऍक्शन काय? कंटिन्यू. तुमची ऍक्शन काय? की अकाउंट क्रिएट झालं पाहिजे, राईट. आता बघा मी क्लिक करतोय कंटिन्यूवर, काय येतंय तुम्हाला? एरर मेसेजेस येत आहे की एंटर मोबाईल नंबर, एंटर मेसेज. मी मोबाईल नंबर पण काढून टाकतो आणि आय क्लिक ऑन कंटिन्यू, राईट. यू आर गेटिंग एरर मेसेजेस, राईट. एंटर युअर नेम, एंटर युअर मोबाईल नंबर, एंटर युअर पासवर्ड, राईट. जेव्हा मी ह्या तिन्ही टाकतोय, ओके, या तिन्ही व्हॅलिड गोष्टी टाकतोय मी, लेट्स से मी पासवर्ड वगैरे टाकतोय, देन अकाउंट क्रिएट होतंय, राईट. देन अकाउंट क्रिएट होतोय. सो दिस इज द ऍक्शन की अकाउंट गेट क्रिएटेड अँड दीज आर द कंडिशन्स, राईट. आता ह्याचा परत डिसिजन टेबल कसा बनवला बघूयात. ठीक आहे, स्क्रीन दिसते? येस. मी काय टाकलं? अगेन आय राईट द कंडिशन्स, नेम, मोबाईल नंबर आणि पासवर्ड. कंटिन्यू और अकाउंट क्रिएटेड इज युअर ऍक्शन, राईट. निगेटिव्ह सिनेरिओ चेक केला. मी नेम टाकलं नाही, फेल. मी मोबाईल नंबर टाकला नाही, पासवर्ड टाकला नाही. काय व्हायला पाहिजे ऍक्शन? म्हणजे फेल. तुमचं कंटिन्यू चालायला पाहिजे का? म्हणजे अकाउंट क्रिएट व्हायला पाहिजे की नाही? नो, राईट. इट शुड बी ऑल्सो 4. नाउ आउट ऑफ ह्या 3 पैकी तुमच्या पास होत आहेत, म्हणजे ट्रू आहे, तुम्ही एंटर करतायत, म्हणजे यू आर एंटरिंग नेम. हा सेकंड रूल व्हॉट इट मीन्स की लेट्स से मी नेम टाकतोय बट मोबाईल नंबर, पासवर्ड नाही टाकत आहे, देन ऑल्सो युअर अकाउंट शुड नॉट गेट क्रिएटेड. ओके, म्हणजे दॅट विल बी द ऍक्शन शुड टेक्स. अगेन मोबाईल नंबर नाही, मोबाईल नंबरच टाकतोय बट अदर 2 नेम अँड पासवर्ड नाही टाकत आहे, ऑल्सो नॉट. कधी तुमचं अकाउंट क्रिएट होईल? when you are entering all these 3, name, mobile number, password and continue. Okay, so तुमच्या किती टेस्ट केस बनल्या? 1 2 3 4 5 6 7 8. ओके,
8 टेस्ट केसेस बनल्या. याच्यामध्ये तुमचं सगळं कव्हर होतंय. कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे की युजरने नेम टाकलं पाहिजे, मोबाईल नंबर टाकलं पाहिजे, पासवर्ड बनलं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही एक टेबल बनवला आणि लगेच त्याच्यावरून टेस्ट केसेस, म्हणजे या 8 टेस्ट केसेस मध्ये पूर्ण तुमचं क्रिएशनचं सिनारिओ क्रिएट होतोय, पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह, कव्हरेज पण होतंय विथ मिनिमम डेटा. अंडरस्टूड? डिसिजन टेबल. आता रिअल टाइम सांगतो, आपण हे करत बसत नाही, राईट? आता तुमचं एवढं बाय प्रॅक्टिसिंग तुमचं एवढं अंडरस्टँडिंग होऊन जातं की डायरेक्ट तुम्ही टेस्ट केसेस लिहायला चालू करतात. आता तुम्ही काय करताय, अज्युम करून हे करून तुमच्या स्किल्सने तुम्ही इमॅजिन करतायत सिनारिओ, राईट? बट दिस सिनारिओज आता इनिशियली तुम्हाला काय करायचंय, काही मिस होऊ नये म्हणून, राईट? ऑल द सिनारिओज गेट कवर्ड, यू प्रिपेरिंग दिस डिसिजन टेबल एक्झाम्पल, राईट? हे काय असं लिहित बसत नाही किंवा हे कोणी रिव्ह्यू करत नाही तुमचं डिसिजन टेबल अँड ऑल, राईट? रिव्ह्यू काय होतात, तुमच्या टेस्ट केसेस, तुमचे सिनारिओज रिव्ह्यू होतात, राईट? आता या सगळ्या कंडिशन म्हणजे ह्याच्यात बघा, रूल 1 to रूल 7 म्हणजे या टेस्ट केसेस आहेत. टेस्ट केसेस 1 to टेस्ट केस 7 ऑल आर निगेटिव्ह सिनारिओज. युअर रूल 8 विल बी द पॉझिटिव्ह सिनारिओज, की तुम्ही काय करतायत, तिन्ही व्हॅल्यू टाकतायत आणि तुम्ही अकाउंट क्रिएट करून बघतायत. ह्याच्यात बघा एक कुठली तरी मिसिंग आहे प्रत्येक याच्यामध्ये, यू आर व्हेरीफाय. याच्यामध्ये काय झालंय, तुमचं कव्हरेज सगळं झालंय, राईट? जर तुमचं नेम तुम्ही टाकत नाहीये, फक्त मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून अकाउंट क्रिएट होत आहे, व्हॉट इज दॅट? तर काय होईल मग? इट्स अ डिफेक्ट, राईट? येस. अंडरस्टूड डिसिजन टेबल? येस. ओके. एज आय सेड, बाय एक्सपिरियन्सने तुम्हाला हे आपोआप सगळं जमतं, म्हणजे असं प्रिपेअर करत बसायची गरज नाही. तुम्हीच नंतर जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल ना, हे टेस्ट केसेस तुम्ही अशाच बनवाल तुमच्या अंडरस्टँडिंग, राईट? बट कधी करतो डिसिजन टेबल एक्झाम्पल आपण, कधी बनवतो डिसिजन टेबल? वेन यू हॅव कंडिशन्स अँड फॉर दॅट कंडिशन यू हॅव सर्टन ऍक्शन्स. ओके, चलेगा. नेक्स्ट विल टॉक अबाउट स्टेट ट्रान्झिशन. ओके, फाईन. नाउ स्टेट ट्रान्झिशन. ओके, अगेन जेव्हा तुमची फंक्शनॅलिटी अशी आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेट्स आहेत, ओके, वेगवेगळ्या स्टेट्स, इन दॅट केस अगेन you draw a diagram to prepare a scenarios or prepare a test data. Then you will you use this state transition. Okay, so आता जेव्हा when we have आपण जेव्हा सेम इनपुट देतोय बट वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, वेगवेगळ्या ऍक्शन्स त्याच्यामध्ये, ऍक्शन्स नॉट ऍक्शन्स, आउटपुट. तुम्ही जेव्हा सेम इनपुट देतायत बट प्रत्येक इनपुटच्या वेळेस वेगवेगळं आउटपुट एक्सपेक्टेड आहे, राईट? सो लाईक वाईज जेव्हा तुम्ही एकदा इनकरेक्ट पासवर्ड टाकतायत, तुम्हाला येतोय ट्राय वन मोर टाइम. तुम्ही दुसऱ्यांदा पासवर्ड इनकरेक्ट पासवर्ड टाकताय, तुम्हाला अगेन येतंय की ट्राय वन मोर टाइम. पण जेव्हा अगेन तिसऱ्या वेळा तुम्ही सेम इनपुट देतायत, म्हणजे अगेन इनकरेक्ट पासवर्ड टाकताय, तेव्हा तिसऱ्यांदा आउटपुट काय येतं तुम्हाला, की युअर अकाउंट हॅज बीन ब्लॉक्ड, राईट? येस ऑर नो? म्हणजे तुम्ही सेम इनपुट देताय बट स्टेट किंवा आउटपुट तुमची वेगवेगळी आहेत. पहिल्या वेळेस सेम आउटपुट आहे, दुसऱ्या वेळेस सेम आउटपुट आहे, बट अगेन तिसऱ्या वेळेस तुम्ही सेम इनपुट देतायत, म्हणजे इनकरेक्ट पासवर्डचं, तेव्हा तुमची आउटपुट काय आहे, तुमचं अकाउंट ब्लॉक व्हायला पाहिजे. अशी जेव्हा कंडिशन्स असतात, अशा जेव्हा स्टेट्स असतात, डिफरंट स्टेट्स, तेव्हा तुम्ही स्टेट ट्रान्झिशन टेबल बनवतात. ओके, तर टेस्टिंग हे AUT म्हणजे ऍप्लिकेशन अंडर टेस्ट. ओके, इन स्टेट ट्रान्झिशन टेक्निक चेंजेस इन इनपुट कंडिशन्स चेंजेस विच चेंज द आउटपुट. हे लँग्वेज थोडी डिफिकल्ट आहे, यू कॅन थोडंसं सिम्पल लँग्वेज हे करा. वेन देर आर डिफरंट स्टेट्स देन वी यूज स्टेट ट्रान्झिशन. म्हणजे ट्रान्झिशन इन द सेन्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. वन स्टेट टू अनदर स्टेट जेव्हा आपल्याला ट्रान्झिशन करायचं असतं तेव्हा आपल्याला वी यूज. ओके, नाउ एक्झाम्पलच देतो मी तुम्हाला. ओके, सो कस्टमरची रिक्वायरमेंट आहे, टेक अ एक्झाम्पल ऑफ लॉग इन पेज और एन ऍप्लिकेशन विच लॉक द युजर नेम आफ्टर 3 रॉंग अटेम्प्ट्स. लेट्स से अशी एक स्टेट्स आहे की त्याच्यामध्ये जेव्हा 3 वेळा इनकरेक्ट तुम्ही पासवर्ड टाकतात तेव्हा अकाउंट ब्लॉक व्हायला पाहिजे किंवा लॉक व्हायला पाहिजे. कुठलं पण एक्झाम्पल, तुम्ही जीमेलचं असेल, तुम्ही एटीएम मध्ये पिन टाकतायत तेव्हा तुमचं सिम कार्ड, तुमचं एटीएम ब्लॉक होतंय, राईट? किंवा तुम्ही इंटरनेट बँकिंगला तुम्ही जेव्हा इनकरेक्ट युजर नेम टाकतायत, इनकरेक्ट पासवर्ड टाकतायत, त्या केसमध्ये सुद्धा तुमचं आफ्टर 3 मध्ये ब्लॉक होतंय. तर अशा वेळेस आपण एक डायग्राम ड्रॉ करतो सिम्पल, आणि त्याच्यानंतर चेक करतो आपण, त्याच्यानंतर सिनारिओज प्रिपेअर करतो. आता बघा, जेव्हा युजर फर्स्ट अटेम्प्ट युजर पासवर्ड टाकतोय, ओके, जर त्याने पासवर्ड सेव्ह, दिस इज स्टेट 1. ओके, स्टेट 1 की
in state 1 user is entering password. If he enter valid password तर काय व्हायला पाहिजे, होम पेज डिस्प्ले झालं पाहिजे, राईट, विच इज स्टेट 4. आपण तिला स्टेट 4 देऊ. ओके, विच इज युअर स्टेट 4 विच इज होम पेज. आता काय केलं युजरने आपण काय केलं S1 विच इज अवर स्टेट 4 फर्स्ट अटेम्प्ट. ओके, देन Sir, स्टेट 2 hello. इज अ सेकंड अटेम्प्ट. आपण काय करायचं आधी डिफरंट स्टेट लिहून घ्यायच्या. लेट्स से स्टेट 1 S1 फर्स्ट अटेम्प्ट, स्टेट 2 सेकंड अटेम्प्ट, स्टेट 3 थर्ड अटेम्प्ट, स्टेट 4 होम पेज आणि S5 डिस्प्ले द एरर मेसेज. ओके, सो जेव्हा युजर स्टेप 1 म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट करतोय, जर त्याने व्हॅलिड पासवर्ड टाकला तर कुठल्या स्टेटला गेला पाहिजे, तो लॉग इन झालं पाहिजे होम पेजला, विच इज युअर S4. ओके, यू कॅन सी हिअर, आपण लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर जर त्याने फेल म्हणजे इनकरेक्ट पासवर्ड टाकला तो कुठल्या स्टेटला जातोय, तो स्टेट 2 ला. म्हणजे कुठली स्टेट आहे आपली, सेकंड अटेम्प्टची. ओके, S2, राईट, सेकंड अटेम्प्ट. जर त्याने सेकंड अटेम्प्ट मध्ये जर करेक्ट पासवर्ड टाकला देन अगेन इट विल रीच आउट टू होम पेज. ओके, अगेन नॉट अगेन बट इट विल रीच आउट टू द होम पेज. ओके, विच इज करेक्ट पॉझिटिव्ह सिनेरिओ S4. जर त्याने अगेन ही इनकरेक्ट पासवर्ड टाकला देन he will reach to the state 3 which is your state 3. Yes, third attempt. Okay, you can see here. जर युजरने फर्स्ट अटेम्प्ट करेक्ट पासवर्ड टाकला तो कुठल्या स्टेटला जातोय, S4 म्हणजे होम पेजला जातोय. इनकरेक्ट पासवर्ड टाकला तर तो कुठे जातोय, स्टेट 2 ला, राईट. इन सेकंड अटेम्प्ट जर युजरने करेक्ट पासवर्ड टाकला तर देन अगेन ही विल गो टू द S4 म्हणजे होम पेजला. जर त्याने परत इनकरेक्ट पासवर्ड टाकला तर तो कुठे जाईल, स्टेट 3 ला. म्हणजे अजून एक चान्स देईल तुम्हाला तो लॉग इन करायचा. इन स्टेट 3 विच इज युअर थर्ड अटेम्प्ट. इन थर्ड अटेम्प्ट इफ युजर entered correct password then from S3 to S4, right, again he will reach out to home page. But in state 3 again user enter incorrect password, then which is expected state, your account should lock, which is your state 5. Okay, so this is like state transition. We travel from one state to another state, 1 to 2, 2 to 3, 2 to 4, 2 to 5, 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5, and then expected and output expected and ज्या काही स्टेट आहेत त्या आपण इथे लिहितो, राईट. इन केस ऑफ पासवर्ड, इन केस ऑफ मोस्टली लॉग इन पेजचे पासवर्ड, इथे आपल्याला या स्टेट ट्रान्झिशन टेक्निक आपण यूज करू शकतो टू आयडेंटिफाय, टू प्रिपेअर अ टेस्ट केसेस और टेस्ट डेटा. ओके, आपण आता ह्याच्यातनं टेस्ट केसेस कशा लिहिणार, व्हेरीफाय दॅट फर्स्ट अटेम्प्ट विथ व्हॅलिड पासवर्ड. एक्सपेक्टेड रिझल्ट काय, होम पेज व्हायला पाहिजे, राईट. व्हेरीफाय दॅट इन फर्स्ट अटेम्प्ट युजर इज एंटरिंग इनकरेक्ट पासवर्ड. व्हॉट इज एक्सपेक्टेड रिझल्ट, एरर मेसेज द्यायला पाहिजे. येस, काय द्यायला पाहिजे की 2 more attempts remain, राईट. 2 more तुम्हाला येतं, राईट. जेव्हा तुम्ही इंटरनेट बँकिंग यूज वगैरे केलं असेल किंवा तुम्ही कुठे पण तुमच्या मोबाईलमध्ये UPI ID वगैरे इनकरेक्ट टाकत असाल, जर त्यांची तशी हे असेल रिक्वायरमेंट की 3दा चान्स द्यायचा आहे आणि 4थ्यांदा ब्लॉक करायचंय, इन दॅट केस वी यूज दिस स्टेट ट्रान्झिशन. अंडरस्टूड. परत टेस्ट केस काय लिहिणार तुम्ही दुसरी, की सपोज दुसऱ्यांदा verify that in second attempt user enter correct password. In second attempt user enter correct password. Expected result काय, login व्हायला पाहिजे. In second attempt user enter incorrect password. What will be the expected output? In test case काय लिहाल तुम्ही, 1 attempt remaining. 1 attempt remaining, right? In third attempt, verify that in third attempt user enter invalid password. Now, expected results see one by one. BVA ACP already we learned, should get, we already aware of. Okay? Likewise. Okay, locked or blocked, whatever it will be. Okay, so this is decision table, state transition techniques. Understood? Again, as I said in decision table as well, हे तुम्ही काय ड्रॉ म्हणजे अनुभवाने एकदा तुम्हाला एक्सपिरियन्स आला की हे काय तुम्ही ड्रॉ करत बसत नाही, डायरेक्ट तुमच्या अजम्पशनने तुम्ही डायरेक्टली टेस्ट केसेस लिहायला चालू करता. अंडरस्टूड? एनी क्वेश्चन इन दॅट? सर ट्रान्झिशन मध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, मग डिफरन्स कसं सांगता येईल आपल्याला? कशात, डिसिजन टेबल मध्ये
आणि ट्रान्झिशन मध्ये डिसिजन टेबल मध्ये तुझ्याकडे कंडिशन्स आहे आणि प्रत्येक कंडिशनला देर इज अ करस्पॉन्डिंग Action. ऍक्शन ऍक्शन इन दॅट केस. हेअर आपण बघा, इथे तू सेम इनकरेक्ट इनपुट दिलंय, राईट? इथे पण तू सेम इनकरेक्ट इनपुट दिलंय, इथे पण तू सेम इनकरेक्ट इनपुट दिलंय. बट ह्या दोनच्या केसमध्ये आउटपुट इज व्हॉट? आउटपुट काय होतं की ह्याने तुला अलाउ केलं दुसरा Yes, sir. अटेम्प्ट घ्यायला. याच्या केसमध्ये तू सेम इनपुट दिलं म्हणजे इनकरेक्ट पासवर्डचं, बट आउटपुट काय होतं? अकाउंट लॉक. Lock. ओके, Account lock. डिफरंट अकाउंट. सो you have same inputs but outputs are different. Okay, so वेगवेगळ्या स्टेट मधून ते ऍप्लिकेशन जाईल. मग they allow you a second attempt, third attempt, but in third attempt output will be account block, not fourth attempt, right? So in that case use state transition techniques. Okay, username Yes, sir. correct, login functionalityच्या वेळेस हे यूज करू शकता तुम्ही. ओके, बट अगेन प्रॅक्टिस आली तुम्हाला, हे तुम्ही काय हे काय तुम्ही ड्रॉ करत बसत नाही, डायरेक्ट टेस्ट केस तुम्ही लिहायला चालू करता. ओके, ऑलरेडी यू स्टार्ट युझिंग एरर गेसिंग टेक्निक. ओके, सो इन एरर गेसिंग टेक्निक वी डोंट फॉलो एनी स्पेसिफिक रूल. आता डिसिजन टेबल किंवा स्टेटमध्ये आपण कंडिशन होत्या, त्याच्या करस्पॉन्डिंग ऍक्शन्स होत्या किंवा डिफरंट स्टेट होत्या, एक रूल आपण फॉलो करत होतो. बट इन एरर गेसिंग वी डोंट फॉलो एनी स्पेसिफिक रूल. माय स्क्रीन इज विजिबल. वर्ड फाईल. नाउ द टेस्टर by his experience, by his analytical skills, he tried to guess the error. Okay, आपण एंटर करत राहायच्या इनकरेक्ट व्हॅल्यूज आणि एरर गेस करत राहायचे. ओके, सो एरर गेसिंग टेक्निक्स वी डोंट फॉलो एनी स्पेसिफिक रूल. इट डिपेंड्स ऑन टेस्टर्स अनालिटिकल स्किल. आता तुम्ही काय करताय, तुमच्याकडे तुम्ही काय नाही, तुम्ही जस्ट इमॅजिन करताय की इनकरेक्ट डेटा टाकल्यावर काय एरर मेसेज यायला पाहिजे किंवा काय इश्यू यायला पाहिजे, काय डिफेक्ट. सो एरर गेसिंग इज दॅट. ओके, सो सबमिट अ फॉर्म विदाउट एंटरिंग व्हॅल्यूज, एंटरिंग इनव्हॅलिड व्हॅल्यूज इन अल्फाबेट्स इन न्यूमरिक फील्ड. म्हणजे मोबाईल नंबर असेल तर तुम्ही अल्फाबेट्स टाकून बघताय, जर फर्स्ट नेम असेल तर तुम्ही न्यूमरिक टाकून बघताय, राईट? बाय युअर अनालिटिकल स्किल यू राईट अ टेस्ट केसेस. दॅट इज एरर गेसिंग टेक्निक. सिम्पल. ओके, इन दॅट ऑल्सो सपोज काही डिवाइडेज करायचं असेल तर तुम्ही डिवाइड बाय 0 करून बघाल, विच इज इनव्हॅल्यू युअर निगेटिव्ह सिनारियोज, राईट? एंटरिंग ब्लँक स्पेस इन टेक्स्ट फील्ड किंवा प्रेसिंग अ सबमिट बटन विदाउट एंटरिंग व्हॅल्यूज. ओके, लाईकवाईज किंवा एखाद्या फाईलचं लिमिट आहे तुमच्याकडे तर तुम्ही अनलिमिटेड मॅक्सिमम लिमिट देऊन बघाल. ओके, एक लिमिट आहे. सो लाईकवाईज एरर गेसिंग टेक्निक्स वी यूज. ओके, एरर गेसिंग इज वन ऑफ द टेस्टिंग टेक्निक इज the testers use to guessing the bugs, and likewise you will write a test scenarios or test cases. Okay, understood? हे तुम्हाला हे वाक्य कुठेतरी ऐकल्यासारखे वाटतायत. कुठे बरं? टेस्टर्स प्रायर एक्सपिरियन्स, टेस्टिंग टेक्निक्स used to find bug in software application based on testers prior experience. हे कुठेतरी वाचल्यासारखं शिकल्यासारखं वाटत असेल काही नाही. कुठे बरं? आठवतंय कोणाला? Scenarios. टेस्ट ad hoc testing ad hoc testing. Who said test scenario? No. ad hoc testing. ad hoc testing मध्ये काय करतोय आपण? डायरेक्ट एक्झिक्युशन करतोय. बट इथे काय करतोय आपण? एक्झिक्युशनच्या आधी तुम्ही टेस्ट सिनारिओ लिहितायत, टेस्ट केसेस लिहितायत. ओके, बाय युझिंग टेस्टर्स अनालिटिकल स्किल और पास्ट एक्सपिरियन्स. दॅट इज एरर गेसिंग टेक्निक. अंडरस्टूड? हा डेटा मी पूर्ण ग्रुपमध्ये पाठवतो, लिहून घ्या. अंडरस्टँडिंग असू द्या. Most of the time, interviewer will not ask you a question, but they will use how you write a test cases or how you prepare a test data. You can mention we use test case design techniques, okay? Or directly they will ask you a question. What is test case design techniques that you aware of? Okay? Decision table, state transition, and error guessing. Understood? किंवा काहींनी तुमच्यातलं विचारलं होतं ते क्वेश्चन मला की ते प्रिन्सिपल 7 प्रिन्सिपल ऑफ टेस्टिंग काहीतरी, राईट? आता तो इंटरव्ह्यू क्वेश्चन मोस्टली विचारत नाही गाईज, टू बी ऑनेस्ट. ओके, म्हणजे आपल्याला कुठल्या कॅन्डिडेटला अजून विचारलेला नाहीये. ते जे तुम्हाला मॉक व्हिडिओ पाठवलेत मी त्याच्यामध्ये तुम्हाला ते ऐकायला मिळत असतील, राईट? त्याच्यामध्ये की तो विचारतोय, आय एम नॉट शुअर तो का हिरो विचारतोय. आय वॉज जस्ट गोइंग थ्रू दॅट. ओके, ते 7 प्रिन्सिपल, कारण की हे फ्रेशरसाठीचे पण आहे क्वेश्चन्स वगैरे. आणि तुम्ही जर गुगल केलं असेल, मी ही लिंक ग्रुपवर पाठवली पण होती, राईट? तर आता एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग इज नॉट पॉसिबल. म्हणजे एक्झॉस्टिव्ह म्हणजे संपूर्ण, लाईक फुल ऑफ टेस्टिंग इज नॉट पॉसिबल. कुठल्याच ऍप्लिकेशनची आपण फुल टेस्टिंग करू शकत नाही. सो दॅट इज वन ऑफ प्रिन्सिपल. ओके, की काहीतरी काही ना काही राहतच. ओके, सो दॅट व्हॉट दॅट प्रिन्सिपल मीन्स. ओके, टेस्टिंगचे. देन डिफेक्ट क्लस्टरिंग.
इट मीन्स व्हॉट की लेट्स से आपल्या ऍप्लिकेशन मध्ये लेट्स से 4 सब मॉड्यूल्स आहेत. तर असं नाही होत कधी की चारीच्या चारी याच्यामध्ये डिफेक्ट येतात. कुठल्या तरी एकामध्येच मोस्ट ऑफ द डिफेक्ट येतात. तर ते हे प्रिन्सिपल मेन्शन करतं की द सॉफ्टवेअर टेस्टिंग अप्रॉक्सिमेटली 80% ऑफ द प्रॉब्लेम्स आर फाउंड इन 20% ऑफ मॉड्यूल. म्हणजे 4 मॉड्यूल असतील तर एकाच मॉड्यूलमध्ये तुमचा मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स असतात. तर हे ते प्रिन्सिपल सांगतंय. ओके, नाऊ पेस्टिसाइड पॅराडॉक्स तुम्ही हे गो थ्रू करा. जस्ट अंडरस्टँडिंग जर विचारलं तर एवढा ह्याच्यात म्हणजे वर्डिंगच इतकं अवघड दिलेलं आहे ना की ते इंटरव्ह्यू सुद्धा विचारणार नाही हे क्वेश्चन. तुम्ही जर मला विचारणार तर मी माझ्या कॅन्डिडेटला कधीच हा प्रश्न विचारत नाही किंवा विचारणार पण नाही. ठीक आहे, पेस्टिसाइड पॅराडॉक्स. आता हे लक्षात ठेवायला पण इतकं अवघड आहे. ओके, नाव आता पेस्टिसाइड म्हणजे काय मराठीमध्ये? ते कीटकनाशक. ओके, पेस्टिसाइड पॅराडॉक्स तर तेच आहे. आता लेट्स से फॉर एक्झाम्पल, हसू नका, तुमच्या घर तुम्ही सपोज झुरळ म्हणजे कॉक्रोचेस आहेत घरात, तर आपण एकच औषध त्यांना मारत गेलो ना तर काय होतं माहितीये का, काही कालांतराने ते झुरळ काय करतं, ते त्याची इम्युनिटी पॉवर वाढते, इम्युनिटी, राईट. नंतर त्या सेम औषधाचा त्याच्यावर काहीच इम्पॅक्ट होत नाही, राईट. आपल्याला काय करावं लागतं मग, अजून पॉवरफुल औषध त्याला मारावं लागतं. ओके, सो लाईकवाईज इन टेस्टिंग कन्सेप्ट दॅट पेस्टिसाइड पॅराडॉक्स मीन्स त्याच टेस्ट केसेस किंवा त्याच टेस्टिंग टेक्निक्स जर तुम्ही यूज केल्या तर तुम्हाला डिफेक्ट्स मिळणार नाही. तुम्हाला तुमच्या टेस्ट केसेस अपडेट कराव्या लागतील टू आयडेंटिफाय मोर डिफेक्ट्स, टू आयडेंटिफाय न्यू डिफेक्ट्स. दॅट वॉट दॅट कन्सेप्ट मीन्स पेस्टिसाइड पॅराडॉक्स इन टेस्टिंग. अंडरस्टूड? यू कांट रिपिटेटिव्ह टेस्ट केसेस तुम्ही नाही एक्झिक्यूट करत बस. यू नीड टू अपडेट दॅट टेस्ट केसेस, ओके, टू आयडेंटिफाय more defects. Okay, so what that pesticide paradox means. Okay, then testing shows a presence of defect. Yes, जेच आपण करतोय काम की आपल्याला टेस्टिंग करायची म्हणजे काय करायचंय, डिफेक्ट्स. सो टेस्टिंग टॉक अबाउट प्रेझेन्स ऑफ डिफेक्ट, डोंट टॉक अबाउट द absence of defect. Okay, that what it means. Testing should show a presence of defect. Then this absence of error and fallacy. So what does it mean basically? ओके, सो लेट्स से तुम्ही 100 टेस्ट केसेस लिहिल्या, 100 टेस्ट केसेस, किंवा लेट्स से तुम्ही खूप डिफेक्ट फाइंड आउट केले आणि एकच डिफेक्ट तुमच्याकडून मिस राहिला. ओके, आणि त्या डिफेक्टमुळे तुमची होल फंक्शनॅलिटी म्हणजे ऍप्लिकेशनच्या मेन फंक्शनॅलिटीवरच इम्पॅक्ट होतोय एका डिफेक्टमुळे. म्हणून म्हणजे टेस्टिंग करून फायदा काय? सो फॉर क्लायंट तुम्ही किती डिफेक्ट फाइंड केले किंवा किती जास्त टेस्ट केसेस लिहिल्या इज नॉट इम्पॉर्टंट. क्लायंटची काय आहे की त्याची तुमच्या रिक्वायरमेंट फुलफिल झाल्या पाहिजे, क्लायंटचं हेच म्हणणं आहे. ओके, सो दॅट अब्सेन्स ऑफ एरर अँड फॉलन्सी, इवन आय एम नॉट शुअर हा शब्द काय येतं. ओके, हे जे हे वाचलं तुम्ही तर ह्याच्यावरून ते कळतंय की फॉर क्लायंट किती पण डिफेक्टिव्ह त्याला काय घेणं देणं नाही. त्याच्यासाठी काय आहे की त्याची ऑल द रिक्वायरमेंट शुड बी गेट फुलफिल. सो व्हॉट दॅट अब्सेन्स ऑफ एरर ऑर फॉलन्सी मीन. आता अर्ली टेस्टिंग मीन्स व्हॉट, व्हेरिफिकेशन प्रोसेस. जेव्हा डेव्हलपर कोड लिहित असतो, तुम्हाला काय करायचंय, त्या केसमध्ये टेस्ट केसेस लिहायचे आहेत, टेस्ट सिनॅरिओ आयडेंटिफाय करायचे आहेत किंवा रिक्वायरमेंट अंडरस्टँडिंग करायचंय. ओके, यू आर फुल्ली रेडी जेव्हा डेव्हलपर तुम्हाला कोड देईल. सो अर्ली टेस्टिंग म्हणजे तुम्ही जेवढे लवकर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर कराल, पटकन एक्झिक्युशन कराल, तेवढ्या अर्ली जास्तीत जास्त डिफेक्ट तुम्हाला मिळतील. सो व्हॉट दॅट अर्ली टेस्टिंग मीन्स. ओके, नाऊ testing is context dependent. What does it mean? This principle means जसं the type of application is, simple language मध्ये सांगतो की, और तुम्ही लिहून पण घेऊ शकता, context dependent. It means what? की जसं टाइप ऑफ ऍप्लिकेशन आहे तशा टाइप ऑफ टेस्टिंग आपल्याला करावं लागतात. कॉन्टेक्स्ट डिपेंडंट. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ ऍप्लिकेशन वी नीड टू परफॉर्म अ टेस्टिंग. म्हणजे लेट्स से फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, widely used e-commerce site, widely used. For that, you need to check performance testing, right? Because खूप लोक यूज करणार आहे, लोड खूप येणार आहे त्याच्यावर. सो यू नीड टू परफॉर्म परफॉर्मन्स टेस्टिंग. लेट्स से स्टोरेज रिलेटेड साईट आहे एखादी, स्टोरेज, लेट्स से गुगल ड्राईव्ह आहे. ओके, काय करता तुम्ही त्या गुगल ड्राईव्हवर डेटा स्टोअर करतात. मग कुठल्या टेस्टिंग केल्या पाहिजे?
data volume, data storage, right? So the testing should be context dependent. Type of application असेल म्हणजे कुठलं, depending upon the type of application you need to apply testing. Okay, testing depending upon the application type, you need to apply the type of testings on type of applications. So that principle, that testing is context dependent असं त्याला म्हणतात. ओके, फार अवघड म्हणजे एक्सप्लेन करायला पण, म्हणजे सोपं एक्सप्लेन करायला पण यांनी Yes, एवढं sir. अवघड दिलेलं आहे, खूप किचकट दिले यांनी गोष्टी. ओके, मी 2-3 वेबसाईट बघितल्या, सगळीकडे हीच किचकट आहे आणि माहित असू द्या हाय लेवल, जास्त काय टाइम इन्व्हेस्ट करू नका. ह्यांची नावं माहित असली आणि आता जसं एक्सप्लेन केलं तसं सिम्पल लँग्वेज मध्ये केलं तरी चालेल. ठीक आहे, बट मोस्ट ऑफ द टाइम इंटरव्ह्यू डिडंट आस्क यू. त्या ज्या व्हिडिओमध्ये त्या हिरोने का एवढ्या वेळा ते विचारलंय, इवन आय एम नॉट शुअर. ओके,